ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गरुड महापुराण की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे 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 नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। गरुड महापुराण की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजो मारुतुल्य वेगे जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरायुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवकं सचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु। महायोगे पीठे तटे विमरत्यं वरं पुण्डरीकाय धातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक। ज्या ठिकाणी सद्गुरु ते ते तुझे पाय दोन्ही। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। गरुड महापुराण की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुदेव नमः। जय सद्गुरु कर्पूर गौरा अनन्य भक्ताच्या माहेरा चतुराननादी सुरवरा स्मरा हरा आगम्य तू भक्त वत्सल भक्त पाळका नमन माझे गणनायका आदित्यानी कंसांतका देवी अंबिका नमस्कारो। चतुष्टवांची स्वामिनी जी राहिली मृतकालक्षिणी तिये ब्रह्मकुमारी लागुनी अंतकरणी ध्यायीजे सकळ देवता सह शिवासी पुन्हा नमस्कारोनी आज्ञेशी मागुनी अप्रेत कल्पासी प्राकृतासी आरंभितो असो। या ठिकाणी सर्व तुम्ही कुटुंबजनांनी त्यांच्या आप्तवाईकांनी ज्यांनी या मृत्यूलोकाचा निरोप घेतला। हा मृत्यूलोक आहे इथला एक नियम आहे। उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आएगा सो जाएगा राजा रंक फकीर त्या नियमाप्रमाणे एक दिवस
प्रत्येक जीवाला मनुष्य योनीला आपल्याला जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर एक दिवस तिथला निरोप घ्यावा लागतो आयुष्य मर्यादा संपल्याच्या नंतर. तसं भागुबाई बापूराव भैरट या मातोश्रीने या ठिकाणी देह ठेवला आणि देह ठेवल्याच्या नंतर गेलेल्या जीवाच्या उद्देशानं त्यांच्या वंशजांना, त्यांच्या आप्तवाईकांना, त्यांच्या नातेवाईकांना, कुळजनांना काही उत्तराई होता येतं का? या जीवाला काही आपण त्या ठिकाणी त्यांच्या त्या प्रवासामध्ये काही आपण सहकार्य करू शकतो का? बरं, हे करता येतं का? कोणी केलेलं आहे का? आणि म्हणून करता नक्कीच त्यांचं या ठिकाणी काहीतरी पुण्यकर्म शिल्लक आहे आसन, आणि म्हणून तुम्हाला हे सुचलं. दुसरी एक गोष्ट, स्त्रियाच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टीसाठी आपलं सर्वस्व पणाला प्रत्येक असणाऱ्या माता मावल्या लावतात की बाबा काय मागतात हे निजे गाठलं समजा, याच्यासाठी प्रत्येकाची काय अपेक्षा असते? सौभाग्यवतीचं मरण त्या ठिकाणी आहे व मरण यावं, आणि ते त्यांचं पूर्ण केलं म्हणजे नक्कीच त्यांचं असं काही कर्म आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला हे सुचलं, तुमच्या बुद्धीला आलं की हे गरुड पुराण या ठिकाणी वाचावं, सांगावं, करावं. याचं काय कारण आहे? तर हा जो काही 10 दिवसाचा कालावधी असतो त्याच्यामध्ये हे 7 दिवस सावडणीचा विधी बसून समजा त्या ठिकाणी जे 7 दिवस आहेत आणि 3 दिवस असं 10 दिवस पूर्ण होतात. हा निषिद्ध काळ असतो आणि याच्यामध्ये या गरुड पुराणाचं वाचन हा प्रेतकल्प आहे. हे केल्याच्या नंतर याच्यामध्ये काही आपण विधी करत आहोत, काही आपले कर्म आहेत, काही विधी आहेत, म्हणजे योग्य होतात का, योग्य मार्गाने होतात का? मग याच्याकरता हे गरुड पुराणाचं आयोजन. आजच्या अध्यायाला सुरुवात करते वेळेस या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी सर्व बघा, प्रत्येक गोष्टीची जरी सुरुवात म्हणलं तरी ही बोलायला लावणारी कोण? वाणीची देवता आहे सरस्वती माता, त्याच्यानंतर भगवान शिवशंकर, तसेच सर्व कार्याचं त्या ठिकाणी असणारं निर्विघ्न करणारे गजानन गणपती, त्याच्यानंतर असणारे भगवान श्रीकृष्ण आणि आदिमाया शक्ती देवी अंबिका, या सर्वांना या ठिकाणी नमस्कार केला ग्रंथकर्त्यांनी. 4 वाणी आहेत, परापश्यंती, मध्यवाणी, वैखरी, या 4 वाणीची जी काही स्वामिनी आहे अशा असणाऱ्या या ब्रह्मकुमारी लागुनी म्हणजे ब्रह्मदेवाची जी कन्या आहे सरस्वती, तिलाही अंतःकरणामध्ये तिचं ध्यान केलं. सर्व देवताला त्या ठिकाणी असणारा म्हणजे भगवान शिवशंकरासहित पुन्हा पुन्हा नमस्कार करून त्यांची आज्ञा घेऊन आजच्या या अध्यायाला त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सुरुवात करतात. नेमेशारण्य सुत मुनी पुराण सांगे अनुदिनी ते कोणे एके दिनी व्यासासनी बैसला. आणि मग असं हे सर्व असणारं 18 पुराणातलं हे गरुड पुराण एक आहे, परंतु त्याचा ओझरता भाग 18,000 श्लोकाचा हा मोठा ग्रंथ आहे गरुड पुराण. परंतु हा प्रेतकल्प एक 18 अध्यायामध्ये या ठिकाणी ओझरत्या रूपानं हा ग्रंथ आहे. आणि 18 पुराणाची निर्मिती ही नेमिषारण्यामध्ये झाली. सर्व ऋषी मंडळी त्या ठिकाणी बसलेले आहेत. व्यासाचार्य आसनावरती विराजमान आहेत, सूत मुनी, संकादिक ऋषी बसलेले आहेत, तुम्ही जसं आता बसलेला आहात ऐकण्याकरता त्या पद्धतीनं. आणि मग असं सर्व हे ज्ञान सांगत असताना, या पुराणाची माहिती देत असताना एके दिवशी सर्व ऋषींनी प्रश्न केला त्या ठिकाणी सूत मुनींना, गुरुवर्या तुम्ही आमच्यापेक्षा कसे आहात? वरिष्ठ आहात, ज्ञानवान आहात, त्या ठिकाणी अधिकारानं त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात, म्हणून आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्ही आमच्या त्या ठिकाणी संशयाचं निरसन करावं, शंकेचं निरसन करावं, असं सर्व संकादिक ऋषी आणि सूत मुनीला विनंती करून बोलू लागले. तया ते ऋषी संकादिक प्रश्न करते झाले सम्यक, यम सर्वाचा जो अंत काही यातना अनेक करी तसे. बघा, मृत्यू आपण कशाला म्हणतो? या विश्वामध्ये असणारे 2च मित्र आहेत, खरे मित्र 2च आहेत. आपण जन्माला येण्याच्या अगोदर आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी शरीर आणि आत्मा हे खरे विश्वातले 2 मित्र आहेत. बघा, कल्पना करा, या शरीराला महत्व आहे कशामुळं? हे चालतंय बोलतंय म्हणून, आणि याच्यातलं हे सगळं बंद पडल्यावर त्याला महत्व आहे का? आता ही घटना झाली म्हणजे आपण कुणाचं यांचंच म्हणून नाही, कुणाचं आपण शरीर घेऊन बसतो का पुन्हा? मग याची किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत हे चालतंय, हे हालतंय तोपर्यंत. आणि याच्यातला चैतन्य निघून गेलं, आत्मा निघून गेला, याला काय म्हणतात? प्रत्येक माणसं म्हणतात ना, काढा काढा यासी मनती झाला भूमिभार उचला म्हणतात. आता ठेवू नका, याचा काय ठेवून उपयोग? म्हणजे हे जे काही मृत शरीर आहे हे माती स्वरूप झाल्याच्या नंतर याची किंमत, परंतु याला किंमत कशामुळे? याच्या आत्मेमुळे आहे. आणि मग मृत्यू त्याचंच नाव आहे. शेवटच्या क्षणाला या दोघांचा संवाद होतो आणि ते शरीर त्या आत्म्याला बोलतं की बाबा तू काय कर. शरीर म्हणतं आत्म्याला, तू माझ्या या कुडीतून बाहेर निघू
नको. तर आत्मा बोलतो माझी वेळ आलेली आहे, मला जावं लागतंय. त्यावेळी शरीर सांगतो तू जर या कुळीतून माझ्यापासून बाहेर निघला तर माझी मातीमोल किंमत आहे. सत्य का नाही? याच्यातला एक वेळेस असणारा हा श्वास बंद झाला तर पुन्हा याची किंमत मातीमोलच आहे. म्हणून या दोघाचा जो संवाद असतो तोच मृत्यूची वेळ असते. मग आपण बरेच जण डोळ्याच्या कडा ओल्या होतात, ते सारखं एकसारखं बघत राहतात, पुन्हा आपल्याला स्मरण राहत नाही, कोण बोलतं हे ओळखीत नाही. त्याचं कारण आहे या दोघांचा संवाद आणि त्यांचं त्या ठिकाणी असणारं कनेक्शन तुटलेलं असतं. आणि म्हणून ते सर्व गोष्टीचं होतं. असं म्हणतात शेवटच्या क्षण जो असतो तर 1000 विंचवानं दंश केल्याच्या नंतर जे दुःख होतं ते मृत्यूचं दुःख असतं. 1000 विंचवानं दंश केल्याच्या नंतर. आणि ते मग तेवढं ते दुःख सहन करून हा कुळीतला प्राण त्या ठिकाणी म्हणले काय करतो, हा यम असणारा काढून नेतो. आपला मुद्दा आहे की जो यम आहे, जो सर्व जीवाचा अंत करतो, मग तो कसा आहे, त्याची रचना काय आहे, तो कोणत्या ठिकाणी राहतो, त्याचं कसं साम्राज्य आहे, त्याची काय अवस्था आहे, काय त्या जीवाला तो पीडा करतो, या सर्व प्रश्नाचं उत्तर हे गुरुवर्या त्या ठिकाणी सूत मुनींना हे संकादिक ऋषी आणि प्रश्न विचारू लागले. आयसा ऋषीचा प्रश्न ऐकून सूत हर्षयुक्त दृढ धर्मवृक्ष भगवंत तयाशी नियमस्त स्तवितसे. मग हे सर्व असणारं निरूपण सांगा म्हटल्याच्या नंतर सर्वांचा प्रश्न ऐकला, यांना आनंद झाला. कुणाला? सूत मुनीला. का? जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्ट किती परोपकार. दुसऱ्याच्या सुखाकरता, दुसऱ्याच्या कल्याणाकरता ज्यांना देह खर्च करतात ते संत असतात. तसे तुम्ही ऋषी आहात. आणि त्यांचा प्रश्न ऐकल्यामुळे यांना समाधान वाटलं आणि म्हणून म्हणले. परंतु बघा, एक सुज्ञ माणसाचं, ज्ञानी माणसाचं एक लक्षण असतं. ते असं नाही म्हणले तुमचा प्रश्न आहे मी तुमचं उत्तर सांगतो म्हणून नाही. त्यांनी काय केलं, धर्माचे वृक्ष जो काही भगवंत आहेत त्यांचं स्तवन करावं लागले. हे भगवंता, जो यांनी मला विचारलेला प्रश्न आहे, यांच्या प्रश्नाचं मी पुरेपूर जशास तसं तंतोतंत उत्तर देऊ शकल अशी माझ्यावर कृपा करा. म्हणून त्या ठिकाणी स्तवन करू लागले. काय म्हणले, मने वृक्षरूपी तो भगवान वेद तुझे स्कंद जाण पुराण त्या शाखा गहन यज्ञ सदक्षिणाती कुसुमे. बघा, हे ईश्वर काय आहेत म्हणजे भगवंताचं वर्णन केलं सूत मुनींनी आपल्या ज्ञानाच्या याच्यावरती, आपल्या बुद्धीच्या याच्या चातुर्यावरती, की बाबा हे भगवंता तुम्ही कसे आहात म्हणले, वृक्षरूपी भगवान. ते जे काही 4 वेद आहेत हे तुमचे स्कंद आहेत, म्हणजे हे असणाऱ्या भाऊ आहेत, हात आहेत त्या ठिकाणी. त्याला जे काही 18 पुराण म्हणतो आपण, तर त्याला लागलेल्या ह्या शाखा म्हणजे त्या वृक्षाच्या फांद्या आहेत म्हणजे. आणि यज्ञ सदक्षिणा ही जी काही आपण करतो आहोत तर ही त्याची असणारी फुलं आहेत, कुसुमे, कुसुम. आणि मग त्याच्यानंतर म्हणले असा वाढलेला जो तुम्ही वृक्ष आहात का. आणि या वृक्षाला शेवटी काय फळ लागतं, या कोणतं फळ येतं, भगवंत रूपी वृक्षाला. आपण कोणते जीव आहेत, मुमुक्ष जीव आहेत, आपल्याला प्रत्येकाला मोक्षाची अपेक्षा आहे. म्हणून अशा भगवंत रूपी वृक्षाला फळ येतं, ते मोक्षरूपी फळ येतं म्हणजे. आणि मोक्षरूपी फळ देणारे तुम्ही सर्व साक्षी असणारे म्हणजे कोण आहात, भगवंत आहात. बरं, देव कोणत्या ठिकाणी नाही, ईश्वराचं वास्तव्य कोणत्या ठिकाणी नाही का, चराचरामध्ये. मुंगीपासून ती ब्रह्मदेवापर्यंत कोण आहे का, असं म्हणता येईल. आपण माणसाच्या म्हणून आपल्यामध्ये देव आहे, जनावरांमध्ये आहे म्हणून. मुंगीपासून ती ब्रह्मदेवापर्यंत असणारा चैतन्य म्हणजे तोच असणारा ईश्वर विराजमान आहे, चराचरी मध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही सर्व या विश्वामध्ये साक्षीभूतान आहात. तुम्ही प्रत्येक ठिकाणी आहात, वाऱ्याच्या रूपाने आहात, अग्नीच्या रूपाने आहात. त्याच्यानंतर म्हणले आणि तसं मग भगवंताचं त्या ठिकाणी असणारं वर्णन करून आणि सूत मुनी बोलू लागले, तुम्ही सर्वांचं कल्याण करणारे आहात म्हणले. म्हणून तो विष्णू प्रतिपुष्ट झाला, तो सर्वाचे करी कल्याण म्हणून नमस्कारीला भगवान मग म्हणे ऋषी लागून पूर्वी सुपूर्ण गरुड जो का. आणि मग असे असणारे भगवंता म्हणजे मी तुम्हाला काय करतो, या ठिकाणी आज्ञा मागतो की तुम्ही माझ्या बुद्धीवरती विराजमान व्हा. बघा, कुठेही आपल्याला जरी कुठलं कार्य करायचं असलं तरी भगवंत त्या ठिकाणी आपल्या बुद्धीवरती अवतीर्ण झाल्याशिवाय आपलं कार्य त्या ठिकाणी सिद्धीला जात नाही. म्हणून भगवंताचं स्तवन केलं आणि सांगू लागले. ऐका म्हणले, संकादिक ऋषींना म्हटले, पूर्वी गरुड सुपर्ण, सुपर्णेचा गरुड होता, विनतेचा असणारे गरुड होते आणि कद्रूचे असणारे ते सर्प होते. मग तसं म्हणले सुपर्णेचा जो गरुड होता त्याला तो प्रश्न विचारला होता कोणाला, भगवान विष्णू नारायणाला वैकुंठामध्ये. काय म्हणला म्हणले, हे भगवंता मी तुमचं वाहन आहे. विष्णू नारायणाचं वाहन कोणतं आहे, विष्णू नारायण कशावर बसून येतात, गरुडावरच येतात ना. काकडा म्हणतात का नाही, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुड हे वाहन आहे भगवान विष्णू नारायणाचं. आणि म्हणून मग त्या गरुडानं प्रश्न विचारला, देवा तुमच्या कृपा आशीर्वादाने या विश्वामध्ये मला फिरता येते, मी विहार करू शकतोय, मी प्रत्येक ठिकाणी गेलोय, तळातळ रसातळ सप्त पाताळ आतळ वितळ हे सर्व गोष्टी, स्वर्ग तपोलोक भौमलोक हे सर्व ठिकाणी फिरून आलो. परंतु आजपर्यंत मी यमलोक पाहिलेलं नाही.
यमराजाची कशी रचना आहे, हा जो काही यम आहे याचं स्वराज्य कसं आहे, यमनगरी कशी आहे, ही माझ्या मी डोळ्यानं पाहिलेली नाही देवा. म्हणून तुम्ही काय करा, माझ्या या शंकेचं किंवा माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या. असं गरुडानं भगवान विष्णू नारायणाला प्रश्न केला आणि त्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर याचं नाव गरुड पुराण. म्हणून गरुडाला जे पुराण सांगितलं भगवान विष्णू नारायणानं, म्हणून या ग्रंथाला नाव दिलं गरुड पुराण. आणि मग असं हे सर्व लोकांच्या रचना मी पाहिल्यात म्हणले, परंतु मी आजपर्यंत यमनगरी पाहिलेली नाही. काय होतं यमनगरीच्या ठिकाणी, जेथे पीडिती पापी जन ते नाही माझे गमन, या हेतूने तुम्हाला लागून प्रभू प्रश्न करीत तसे. मग म्हणले ज्या ठिकाणी पाप कर्म करणाऱ्या जीवाला शिक्षा होती, दंड होतोय, अनेक दुःख भोगावं लागते, मात्र मी तिथपर्यंत गेलेलो नाही भगवंता, असं गरुड आणि भगवान विष्णू नारायणाला बोलू लागले. भूर्लोकी भरतखंड विख्यात, लवण समुद्रे जे वेष्टित, चतुर्वर्ण समायुक्त जन्म मनुष्यात होतसे. या भूलोकावरील भरतखंडे, आपण कोणत्या खंडामध्ये, भरतखंडामध्ये. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती. खरी भाग्याची संपत्ती कोणती आपल्याला प्राप्त झालेली, भरतखंडे नरदेह. आपल्याला हे देह दिला बघा, देह दिला देवे भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, बरोबर. दिले इंद्रिय हात, मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, बरोबर आहे का. कशाला दिला डोळे, डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख, येई घेई माझे वाचन, गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. हे सर्व आपल्याला इंद्रिय कशी दिलेत बघा देवाला. जरा कल्पना करा, आज आपण इकडं दुसऱ्याचं कितीतरी गुणगान करतो, पण जेवढेही आपल्याला दिले का जशाला तसं, याच्यासाठी काही मोबदला घेतला का भगवंतानं आपल्याकडून. नाकाच्या ठिकाणी नाक दिलं, कानाच्या ठिकाणी कान दिले, जसे हातपाय दिले, बरोबर आहे का. पण कधी ते म्हणलं का, हे 32 आहेत आपल्यामध्ये, बरोबर आहे का. पण हे 32 कुठं वापरायचे आपल्याला कळत का, कळतात. तुमच्या कबीरदास महाराजांना सांगितलं, याच्यामध्ये एक बाई बसलेली, ही काय करते, 10 हात बसवती, 10 हातून कुठे होती का नाही, कोण 32 जण म्हणले तू एकटीच आई, आम्ही तुम्हाला 32 जणांना तुला चावून खाल्ल्यावर तू काय करशील, ते म्हणले असं आहे का, जरा थांबा. मग ते जिभीने प्रति उत्तर दिलं. कबीरदास महाराजांना दोहा सांगितला त्याच्यावर, जीभ कहे दंत को तुम 32 मया केली माय, एक बार टेडी चली तो 32 गिर जाय. माणूस काय म्हणते समोरच, जीभ वाकडी म्हणून नेट बोल, 32च पाडी, दात पाडी म्हणते का नाही ते, म्हणजे काम कोण करतंय, जीभ, आणि मार कोणाला खावा लागतोय, दाताला. तसं म्हणले तुम्ही 32 असून उपयोगाचं नाही. मी जर वर्षी पाकडी झाले का, जीभ घसरल्यावर काय करते माणूस, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरावं लागते. जीभ घसरून देऊन जमत नाही, योग्य ठिकाणी योग्य शब्द बोलावा लागतोय. साचा आणि मिथिले, बरोबर आहे का, साचा आणि मावाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची माऊलीने सांगितलं. साच पाहिजे बोलून, मावाळ पाहिजे, मिथिल पाहिजे, रसाळ पाहिजे. त्या शब्दामध्ये गोडवा असतो, त्या शब्दामध्ये असं आपलेपणा असतो, असे शब्द असतात. मग काय काय शब्द असतात, डबड्याची गाडीच, दुसरं काही घ्यायची गरज नाही का, तोंडातून शब्द निघला की भांडणच लागलं पाहिजे, असे खडोदर शब्द असतात काही माणसाचे, असे बोलते सहज माणसाला बघा. चला, आणि मग तसं म्हणले या ठिकाणी असणार, या भरतखंडामध्ये नरदेह प्राप्त झालाय, आपण भाग्यवान आहे. ही तो परम भाग्याची संपत्ती. आपण बाकीच्या गोष्टीला भाग्य समजतो बघा ना, आणि त्या देवानं आपल्याला याच्यामुळे दिलं की बाबा हे माझं काही ना काही भजन करत, जसं या माता मामीला काहीतरी कर्म केलं असं, म्हणून ही गोष्ट घडली आणि ही विचार करून देवाने हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यावेळेस आपण विनंती केली, देवा एक वेळेस सोडवा ना. कशाला, म्हणजे ह्या गर्भेची यातना सहन होत नाही तुम्हाला, काय सांगू, गर्भीची यातना, मळ मूत्र मास जाणं, बरोबर आहे का. गर्भामध्ये काय आपली अवस्था आहे महाराज, एक कोथळा असतो, ते वरून आईनं काही कडू आंबट खावं, काही जे असेल तिखट खावं, त्याला त्याच्यात त्रास होतो. मग ते देवाला विनंती करीत होतं, मला एक बार मुक्त करा, मुक्त करा. नको हे म्हणले, देव म्हणले सोडितो कडे, पण काय करतील ते म्हणले, मी वचन देतो, शपथ घेतो, मी बाहेर आल्याबरोबर मी तुमचं काय करीन, नाव घेईन. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवूनिया करतो म्हणले, पण काय करायचे ना, 8वी न पाया हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा आलं जन्माला. आणि आल्याबरोबर ते काय म्हणते, देवाने विचारलं, कसं रे बाबा सोडलं ना तुला, काय म्हणते ते जन्माला आल्याबरोबर, नको नको. अहो ते कवा कवा म्हणते देवाला, आपण म्हणतो ते देवाला म्हणते कवा 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 म्हणते ना. देव विचारताय, अरे बाबा मलाच ना भजन करीत, ते म्हणते कवा, म्हणजे तिथंच खोटं बोललो होतं. त्यालाही प्रमाण दिलं महाराजांना, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. जन्माला आल्याबरोबर हा जीव मुक्त आहे का नाही, घेणं नाही देणं नाही, आपलं नाही चुकलं नाही, कोण काय त्याला कळत नाही, आपण शिकवतो त्याला, बाळा ते आपलं नाही, बाळा ते लोकांचं आहे,
बाळा हे काका आहेत हे ना नाही त्याला काय माहित असते काय? मग ते पुन्हा पुन्हा आईला म्हणते आई हे लोक आहेत ना? हो. मग आई म्हणते हो ते लोक आहेत. म्हणजे त्यावेळेसपासून ते ध्यानात ठेवतो. आपलं तुपलं या जीवाला काही कळत नाही. आणि जोर मुक्त होता का त्यावेळेस त्याला चालूदार झाला असता. पण ते घेऊन या छंद ते माझं माझं वळीत बसलं दुःखाला कारणीभूत झालं. आपल्याला दुःख कशाच आहे? माझं म्हणल्यावर दुःख येत आहे का माझं काहीच नाही म्हणल्यावर दुःख येत आहे? आपलं सांगतोय नाही आपल्याच घडतंय बरोबर का? आपलं म्हणलं की दुःख आलं का नाही? घर कुणाचं आहे? माझं आहे. गाडी कुणाची आहे? माझे. मग तिला लागून जेवढं दुःख आहे ते कुणाकडे येते? तिसरीकडे जाते का? तुम्ही म्हणे ना तुमचंच गाडी. हो मग बघा ते काय आहे त्याची. तुम्ही म्हणे तुमचीच गाडी. मग त्याच्याबरोबर जे लागून येते दुःख कुणाला बघावं लागते आपल्याला. आपलं काहीच नाही म्हणल्यावर दुःख येतं का? येत नाही मला. चला आणि मग तसं म्हणले जन्म मनुष्यात झाल्याच्या नंतर 4 वर्णामध्ये जन्म घ्यावा लागतो आपल्याला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असा मनुष्य जन्म झाल्याच्या नंतर पुन्हा इथंही जन्माला कसं यावं लागतंय? जसं आपलं गठुडं असेल तसं. सुकृत जसं असेल पुण्याचं गाठुडं मोठं असलं तर चांगल्या कुळामध्ये ब्राह्मण कुळात जन्म मिळतो. त्याच्यापेक्षा जरा कमी असेल तर क्षत्रिय कुळामध्ये मिळतो. त्याच्यापेक्षा कमी असेल तर वैश्य कुळामध्ये. वैश्य वर्णाच्या पेक्षाही कमी पुण्य असेल आपल्या बरोबर तर क्षुद्र वर्णामध्ये जन्म घ्यावा लागतो. मात्र 4 वर्णात देवा जन्म झाल्याच्या नंतर म्हणले इथं मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर इथं काय करता येतं या आपल्याला. आणि हे कशाने जन्म मिळतोय? आपोआप मिळतो म्हणले पाप पुण्य समान झाल्याच्या नंतर. मान्य नाही येतं. मग आपलं पाप आणि पुण्य समान झालं बरोबरीच म्हणून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. पण पुन्हा हे आपलं पाप पुण्य समानच व्हायला हे मापायचं कशाला आपण? आपल्याकडे सध्या माप आहे का काही? आज दिवसभरात मी पाप कर्म इतकं केलं बरोबर 1 बिस्लरी बाटली भरून 1 लिटरची आणि पाप कर्म बी 1 लिटरच केलं असं माप आहे का कशाचं? सांगता येते कोणाला? प्रत्येक माणसाला नाही सांगता येत. पण इथं म्हणताय पाप पुण्य समान झाल्यावर आपोआप मनुष्य जन्म मिळतोय. नाहीतर मग एक येवनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्याचा. एका येवनीला कोटी कोटी वेळ जन्म घ्यावा लागतो या. म्हणून म्हणले पुनरपी जननम पुनरपी मरणम जठरेशेन पुन्हा 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 जन्मायचं पुन्हा मरायचं. या फेऱ्यातून मुक्त होत नाही. आणि मृत्यू लोकी म्हणजे काय? त्या ठिकाणी मृत्यू कशाला म्हणतात? माऊलीला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वस्त्र परिधानीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे. जीर्ण झालेलं वस्त्र अंगावर फटत आलेले आहे. मग हे वस्त्र आपण कवर फाटलं तरी घालतो का? नाही घालत. जीर्ण वस्त्र सांडीजे म्हणजे ते टाकून द्यायचं. आणि नूतन वस्त्र परिधानीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे. तसं जे देह आपल्याला मिळतो ते दुसरा देह आपल्याला प्राप्त होतो. स्वीकार करायचा आणि हे जीर्ण झालेला देह पडू द्यायचा. याचं नाव मृत्यू आहे. उगवलेला सूर्य जसं थांबविता येत नाही तसं हे मृत्यूचं जन्म मृत्यू रूपीचं जे कालचक्र आहे हे फिरत राहणार आहे. याच्यातून कोणी सुटू शकणार नाही. ब्रह्माधिकासारख्याला जावं लागते ब्रह्मदेवासारख्याला. देवाधिकाला जावा येते नाही उरो आले अवतारी काही येर ते पामर जीव किती. देवाने अवतार घेतले पण संपवा लागले. मृत्यू हा प्रत्येकाला ठरलेला आहे. पण आपला मृत्यूचा सोहळा आपल्याला करता येतो जसा या माता माऊलीने केला तसा. करता येतो का नाही? मृत्यूचा उत्सव करता येतो. पण याच्यासाठी काय करावं? यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गुढ व्हावा. आता निश्चिंतीने पाऊल विसावा आणि कुंडली आढावा तृष्णेची या. मग यांनी म्हणायचं तिथं गेलं कौतुक वाटे झाली यावेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परनेली निवरी आता दिवस चारी खिळीमिळी. यांची अवस्था ती झाली. आता दिवस चारी मिळी खिळीमिळीने जाणार आहेत म्हणले का? आता निश्चिंतीने निश्चिंत झालो आम्ही. कारण कुंडली आढावा तृष्णेची या. हे धाव करण्याचं खुंटून गेलं. का खुंटलं? तर याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. माझा दिवस गोड असा व्हावा. मला आयो मरण यावा. हे आऊक मागितलं या माता माऊलीनं. तू का म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. तू का म्हणे पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आमा नारायण तैशा परी. आपल्याला ज्याचं आपण मणिमंगळसूत्र गळ्यात धारण केलंय का त्याप्रमाणे साधकानं दशा आपली करावं लागते. फक्त पांडुरंगाला आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागतं की मी त्यांचा अंकित आहे. पातिव्रतेप्रमाणे आचरण साधक दशेमध्ये करावं लागतं. त्यावेळेस शेवटचा दिवस गोड होतो. आणि याच्यासाठी मग या ठिकाणी काय करावं लागतं? हे पाप पुण्य समान झाल्याच्या नंतर मनुष्य देह मिळतो. पण असा आपल्या मृत्यूचा सोहळा आपल्याला प्राप्त करून घेता येतो. त्याच्यासाठी इथं जन्माला यावं लागतं. हे असं काहीतरी सात्विक कर्म त्या ठिकाणी सत्कर्म करावा लागते. तेव्हा हा शेवटचा दिवस गोड होतोय. हे कुणाला करता येतो? आपल्यालाच करता येतो का बाकीच्याला कुणाला करता येतो? नाही, आपल्यालाच करता येतो का?
पंढरपूरला माणसं जाते का गाई म्हशी जातात? माणसं ते आपल्यासाठीच आहे का त्या योनीमध्ये? पशु काय पाप पुण्य जाणं ती उत्तम मध्यम भोग भोगी. आता हे गरुड पुराण आहे. अगर एखादा ग्रंथ आहे समजा की हो म्हशीच्या पोटीत जाऊन वाचला तर जमल का? त्याचा काही फायदा द्याल ना? हे आपल्यासाठीच आहे. पण हे आपल्याला कळायला पाहिजे या. बरोबर आहे का? देह दिला देवे भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. अशी अवस्था कळलं ना तर मग कुठेतरी सत करावं लागते. मग एकदा वेळ निघून गेल्यावर पुन्हा उपयोग होत नाही. तसं म्हणले मग इथं काय होत आहे, इथंच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेता येते आणि इथूनच आपलं अज्ञान नाहीसं करता येते, अंधकार घालवता येतो. याच्यासाठी हा मृत्यू लोक आहे, याच्यामुळे हा मनुष्य जन्म आहे. म्हणून आपण भाग्यवान आहेत की आपल्याला नरदेह मिळाला. या नरदेहानं काय करता येतंय? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे अशी अवस्था होती मनुष्याची. आणि म्हणून म्हणले परंतु पुन्हा गरुडानं प्रश्न केला, देवा यांना कुणाला काही कळलं नाही, आयुष्यभर त्यांचं अज्ञानही गेलं नाही, ते काहीच नाही म्हणजे आम्हाला देव नको धर्म नको असे काही माणसं असतात ना, ते काही मानित नाहीत. व्रत वैकल्य उपवासापाशी काहीच जमत नाही त्यांना पश्चातापही होत नाही. मग अशा मनुष्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर हे भगवंता त्यांना कोणता लोक प्राप्त होतो, ते कोणत्या स्थानाला जातात, त्यांचा कसा प्रवास होतोय, त्यांची काय अवस्था होती, असे प्रश्न गरुड आणि भगवंताला विचारू लागले. मरण जे पावले जन त्यांच्या मृत दिवसापासून वर्षपर्यंत कर्म संपूर्ण अनुक्रमाने सांगितले. मग असे मनुष्य जीव मृत्यूला प्राप्त झाल्याच्या नंतर मृत्यूच्या दिवसापासून ते त्या ठिकाणी म्हणले वर्षपर्यंत, वर्ष श्राद्धापर्यंत 365 दिवसामध्ये काय कर्म करावं लागतं, काही आपल्या चालू याच्यामध्ये आचरणामध्ये काही बदल करावा लागतो का, आपल्याला काही कर्म वंचित करावे लागतात, आपले काही नित्यचे कर्म वर्जित करावे लागतात, काही निमित्तिक कर्म त्या ठिकाणी करावे लागतात वर्ष श्राद्ध होईपर्यंत, ते संपूर्ण तुम्ही मला सांगा असं त्या ठिकाणी. आणि भगवान विष्णुनारायणाला गरुड बोलू लागले. आगा हे रामानाथा कृपा हस्त माझी या माता ठेवणी येते देता प्रेता कैसे तत्वता स्वर्ग पावत तसे. पण हा एक प्रश्न आहे. मला वाटतं त्यावेळेस गरुडाला कळाला असेल की कलियुगामध्ये असे काही नास्तिक माणसं तयार होणार आहेत आणि ते प्रश्न विचारणार आहेत. आता म्हणतात का नाही माणसं पुन्हा काय असतं, गेलं ते चार घासाला मुकलं, पुन्हा काय आता गरुड पुराण लावा, कीर्तन करा, प्रवचन करा, काही बी करा, पुन्हा काय असते असं म्हणते का नाही माणसं. तर आपल्याकडे आता सध्या ही कोणतं एक आपल्याकडे ते ही आहे सुविधा कोणची मोबाईलमध्ये युट्यूबचं तर आहे. दुसरी एक आहे व्यवहाराला ते न घेणं करायचं म्हणजे फोन पे गुगल पे. मला एक सांगा इकडला माणूस लगेच म्हणते हॅलो मला काय करा 2000 रुपये पाठवा, 5000 रुपये पाठवा, इकडले बटन दाबले ते लगेच म्हणते हो पडला मेसेज आले मला. हे पैसे जाते कुठून? ही जी फंक्शन आहे ही जी सेवा आहे ही कशी तयार झाली? तिकडला मनुष्य तर म्हणतोय का नाही फोन पे पाठवा म्हणजे इथून जेनी बटन दाबले किंवा इथून फोन मध्ये टाकले तुमच्या अकाउंट मधून दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे येते म्हणून हो मला आले तुमच्याकडून 5000 रुपये आले. हे मोबाईल मध्ये बघतोय. ही सुविधा कुठली आहे? हे पैसे असे चाललेले दिसतात का? मग ह्यांचं अकाउंट कुठलं आहे नेमकं दोघांचं? अहो मोबाईलवर आहे पण कधीच आहे कवाच आहे? म्हणजे हे ह्यांना मान्य होतंय. मला सांगायचा आहे मुद्दा काय, तसं जसं मोबाईलचे पैसे एकाला दुसरे जाते तसं आपलं अकाउंट तिथं खुललेलं आहे. आजा गेला पंजा गेला बाप मासना गेला देखता देखता नातो पण तो हे तैसा झाला. तिथं गेले ते आपले पूर्वज सगळे आपलं खातं खोललेलं आहे पहिलेच अकाउंट आहे तिथं. फक्त आपण इथं जे टाकून ते फोन पे रूपाने तिथं प्राप्त होत या. हे तुम्हाला पुढे याच्यामध्ये ऐकायला मिळणार आहे. नेमकं आपले पूर्वज वाट बघते खाली आमचे नातू पंतू पुत्र पौत्र मुलं बाळ आमच्याविषयी काही त्या ठिकाणी दान धर्म करतात का, अन्नदान करतात का, अशी सारखी वाट बघत असतात. म्हणून त्यांच्या उद्देशानं म्हणून पुण्यतिथी म्हणून असणारं पुण्यस्मरण म्हणून प्रथम वर्ष श्राद्ध म्हणून गंगा पूजन म्हणून असणारा दिवस. आता श्राद्ध त्या ठिकाणी 13वा हे झालं शास्त्र. या 13वा हा मागे पुढे करता येत नाही हे शास्त्र आहे. म्हणून 10 क्रियाविधी मागे पुढे करता येतो. 10व्याचा विधी 3ऱ्या दिवशी करता येतो, 7व्या दिवशी करता येतो, 5व्या दिवशी भी करता येतो असं शास्त्र पुराण सांगते. विधी मागे पुढे करता येतो मात्र 13वा हा 13व्या दिवशीच करावा लागतो. दुसरी एक गोष्ट 13वा का करायचा आहे आपल्याला माहिती. आपल्यावर संस्कार किती तू होते सांगा. तुमच्यावर किती झाले आता बसतो? पहिला संस्कार ब्रह्मचार्याची नामकरण संस्कार एक झाला. दुसरा त्याच्यानंतर लग्न सोहळा विवाह संस्कार 2 झाले. अजून आहे का आठवण? हे सरळ सरळ आपल्याकडे प्रत्येकाकडे 3च होते. नाव ठेवायचं जन्माला बरोबर
लहानाचं मोठं झालं की विवाह संस्कार, लग्न, 2 संस्कार झाले. आणि शेवटचा आता मातोश्रीचा दिवस राहते अंत्यसंस्कार. 3च संस्कार होते. आपल्यावर मुळात 16 संस्कार व्हायला पाहिजेत. मग झाले किती? 3 झाले. खाली किती राहिले शिल्लक? 13 राहायला लागले ना. 16तून 3 गेल्यावर 13च राहिले ना. म्हणून 13वा, त्या 13 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी एक संस्कार त्या जीवावर होत असतो. म्हणून ते खडा जे गाडग्याला हाणलेला असतो का, ते कसे ठेवतात? त्या हस्तीबरोबर ठेवतात का नाही? ते 10वेला तिथं लावतात. त्याचं नाव जीव खडा असतो. जीव खडा. त्या जीव खडेनं त्या हस्तीवरती दर दिवशी एक संस्कार होतो. संस्कार 16 येतं. गर्भधारण संस्कार आहे त्या ठिकाणी असणार. 3 महिन्याच्या नंतर एक असा गर्भातच संस्कार आहे. एक आपत्य लुळं पांगळं त्या ठिकाणी विकलांग जन्माला येऊ नये म्हणून एक संस्कार असतो. जन्माला आल्याबरोबर ते नामकरण संस्कार झाला. पुन्हा त्याचा असणारा मधुप्राशन, त्याचा असणारा ते सुवर्णाच्या काडीने त्याच्या जिभेवर नाव काढावं लागतं. तो एक संस्कार आहे. आपण करत नाही. पाणी ग्रहण संस्कार, ते पाणी प्यायला लागलं ते एक संस्कार असतो त्याच्यावर. अन्न ग्रहण संस्कार, ते अन्न खायला लागलं त्याला देतात ना गुट्टी पिटी तयार करून, तो एक संस्कार असतो. हे असे संस्कार 16 संस्कार आहेत. चला ते वेगळ्या ह्याच्यामध्ये सांगायला आपल्याला हे पुढचं करून परत भरपूर इथं सांगायला. आणि मग तसं म्हणले या ठिकाणी असणार ही आयुष्य सरत झालं तरी त्या जीवाच्या लक्षात येत नाही. मात्र त्या ठिकाणी म्हणले काय करावं? असा जर तुम्ही कृपा आशीर्वाद मला इथं दिला आणि तुम्ही जर म्हणला त्या ठिकाणी असणार काही जे आशीर्वाद देतात तर ते माझ्या पूर्वजांचा उद्धार होतोय. हे कसं शक्य? या गरुडाने विचारलं. इथं एका तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवायचा आणि माझ्या पूर्वजांचा उद्धार व्हायचा. आमचे ग्रंथ सांगतात कथा ऐकता रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती. कथा ऐकता रामायण, रामायणाची कथा जर श्रवण केली तर आपल्या पूर्वजाचा उद्धार होतोय. उद्धार हे संपूर्ण त्रिभुवनामधला, त्रिलोक्यामध्ये, 3 लोकांमध्ये, स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये आपल्या पूर्वजांचा उद्धार होतोय. त्या आणखीन असणाऱ्या दुःखात असणाऱ्या त्यांची मुक्तता होती. हे नुसत्या श्रवणानं. मग हे कसं शक्य? म्हणजे किंवा आपल्याला माहिती आहे मुलांना जर त्या ठिकाणी असणार आई जर सात्विक असते, वडील जर सात्विक असते, मुलगा सात्विक मिळतो. आणि धन्यता कोणाला मिळते? मुलांना जर चांगलं कर्म केलं. परमार्थामध्ये उलटे बघा. मुलाला एकदा सर्व्हिस लागली तर म्हणतात त्यानं शिक्षणात हुशार होता, त्यानं कष्ट घेतलं, बरोबर आहे का? पण परमार्थात तसं नाही. मुलगा जर सात्विक निघला तर धन्यता त्याच्या माता पित्याला मिळते. धन्य माता पिता तयाची आपुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आपुली हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची. तसे माता पिताही त्या ठिकाणी धन्यतेचे लागतात. आणि तेही ते संस्कारावर आपला विषय निघला की तेवढे ते संस्कार आपल्यावर होत नाहीत म्हणून 13वा करावा लागतो. चला. आणि इथं गरुडाने विचारलं की मग मला एक सांगा म्हणले माझ्या स्वर्गातल्या पूर्वजांना हे कसं प्राप्त होतंय एवढं मला तुम्ही त्या ठिकाणी निरूपण करा. आता त्या ठिकाणी म्हणले वैनते या भाग्यवंता ऐक सर्व यथार्था जे तो पुशिले कश्यप सुता ते तत्वता तुझं कथितो. याच्या अगोदरचा एक प्रश्न होता की त्याच्यामध्ये कोणत्या कालावधीला काय म्हणायचं, या 365 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये काय काय विधी करावा लागतो, काय पालन करावं लागतं. तर सांगू लागले बाबा 3 प्रकारचे असणारे श्राद्ध असतात. म्हणजे पहिल्या मृत्यूच्या दिवसापासून ती 10 दिवसापर्यंत एक श्राद्ध असतं, त्याला नवश्राद्ध म्हणतात. आणि 11व्या दिवसापासून ती त्या ठिकाणी म्हणले वर्ष श्राद्ध होईपर्यंत एक श्राद्ध असतं, त्याला त्या ठिकाणी नवश्राद्ध विधी असं म्हणतात. हे श्राद्धाचे त्या ठिकाणी प्रकार सांगितले. आता या 14 भुवनामध्ये भगवंत गरुडाला बोलू लागले चतुर्दश लोका माझारी भूलोक श्रेष्ठ असे भारी त्याही माझी पनंगारी जम्बूदीप धात्री अति उत्तम. 14 भुवन येतं. या 14 भुवनामध्ये जम्बूदीपा या माझी पंढरपूर एक नगर. आपण जम्बूदीपावर आहे. सप्तदीप, सप्त समुद्र म्हणजे काय 7 दीप आहे. त्याच्यामध्ये जम्बूदीपाची जी काही धात्री म्हणजे जमीन आहे, भूमी आहे, ही अति पवित्र आहे, म्हणजे अति उत्तम आहे. आणि तिथं आपला जन्म आहे. म्हणून तो बाबांनी सांगितलं भरतखंडे नरदेह प्राप्ती. आपला जन्म जर चीन देशामध्ये झाला असता, आपला जन्म जर पाकिस्तानमध्ये झाला असता, आपला जन्म जर अमेरिकेमध्ये झाला असता, हे संस्कार तिथं आहेत का? ही आपल्याला ऐकायला मिळाली असती का? गीता, भागवत, रामायण हे आहे का असं गरुड पुराण कुठलं काही? हे कुठल्याच देशामध्ये संस्कृती नाही. आपली गोड, किती गोड संस्कृती, किती गोड पण आपल्याला आपलं महत्व कळत का? कळतंय आपल्याला आपल्याच कौतुक का वाटत नाही? आपल्याकडे तो गुणच आहे बाबा. मी तरी वैयक्तिक म्हणेन या मराठीमध्ये असं एक रक्त ह्या आपल्याला आपल्याच कौतुक का वाटणार नाही, आपण आपले माणसं का मोठे करणार नाही का? करतो सगळ्या गोष्टीचा विचार करा. आपण दुसऱ्याला मोठं करा, दुसऱ्याला तुकडे घेऊन चालणार. मी एक समाज पाहिला सर, मी ज्यांच्यात वागत राहतो ना, मला त्यांचं कळत होतं. मी 5
माझ्या बरोबर बापू इथं मी 5 ते 7 वर्ष वंजारा समाजामध्ये. त्यांचं सांदीचं असं फुटलेलं भरगाडगा असू द्या, ते म्हणजे आमच्या गावचं भूषण, आमच्या गावचं श्रद्धास्थान, आमच्या गावचं रत्न, त्याला इतकं मोठं करेल काय, त्यांना स्वतःचा स्वाभिमान आहे त्यांच्यावर. आणि हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही. आता लहान दोन मोठा कसं होते, पण एक ठिकाणी असणारं मी वाचलं, ते प्रदर्शन होतं प्रत्येक देशाचं, खेकडा प्रदर्शन होतं, खेकडा प्रदर्शन. प्रत्येक देशाचे खेकडे तिथं प्रदर्शनाला आणायचे होते. मग कुणी पॅकिंग करून नेले, कुणी खोक्यात नेले असे बंदिस्त, कुणी असं डेकोरेशन करून नेले, आपापल्या देशाची ती असं मांडली. मग इथं भारत देशाचे खेकडे घेऊन गेले. आणि ते कसे नेले माहिती का, ते भलं मोठं घमेला असं ते टोपलं त्याच्यामध्ये टाकले, ते गेले घेऊन तिथं. सगळ्या देशाचं ते प्रदर्शन झालं. म्हणजे हे कोणत्या देशाचे खेकडे येतं, म्हणजे हे भारत देशाचे येतं. आणि म्हणजे असे ओपन कसे मिळाले, ते म्हणजे त्यांची एक खासियत आहे, हे या टोपल्याच्या बाहेर पडत नाही. आणि ह्याच्यातला एखादा जर पडायला तर त्याच्या नांगीत नांगी घालून त्याला आड केल्याशिवाय राहत. ती भारत देशाची आपली खासियत आहे. म्हणजे हे दुसऱ्याला मध्ये जाऊ देत नाही, आणि दुसरा चालला तर त्याला खाली खेचल्याशिवाय राहत. म्हणजे अशी गोष्ट आहे महाराज. तसं म्हणले या ठिकाणी असणार की बाबा ही जी काही सर्व असणार आपलं नित्यचं कर्म आहे का म्हणजे गरुडा, तर याच्यामध्ये असणार हा बदल करावा लागतो. याला शास्त्रप्रमाणे नवश्राद्ध, नवमिश्रित श्राद्ध म्हणतात. म्हणजे त्याच्यानंतर 14 भुवनामध्ये आपण जे काही या जम्बूद्वीपावरती आहोत का, हे कसं आहे म्हणजे या तिन्ही लोकांमध्ये विख्यात म्हणजे मृत्यू लोक आहे. म्हणून तर स्वर्गीची आमर इच्छिता ते देव मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गातले देव म्हणतात आम्हाला इथं जन्म घ्यावा, मिळायला पाहिजे आम्हाला. का, इथलं काय सुख आहे आम्हाला माहिती आहे. आणि आपण इथले काय म्हणतो, काय म्हणतो, इथंच राहा म्हणतो का, बाबा देखत राहा खवा देव आमच्याकडे बघतो की. आणि नको त्याला घेऊन गेल्याशिवाय राहा. जो आवडे सर्वासी तोची आवडे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे चांगले शेजाला आलेले आंबे घेऊन बसाय का टोपलीमध्ये, आणि बघा एक ठिगडी असते कसले गिजर टोपलीमध्ये. गिरायक कोणत्याला जास्त हो, चांगल्यालाच लागतं गिरायक. का ते इजळ घेऊन जात नाही का. मग आपल्या साध्या व्यवहारात जर आपण त्या गोष्टीला प्राधान्य देत नाही, देव इतका वेळ आहे का. चतुरा तो शिरोमणी, ते शेरकत उचली नाही ना. जो आवडे सर्वाशी तोची आवडे देवाशी. चांगलीच वस्तू, आणि आपण त्याला बनवायला जातो. म्हातारपण जवळ आलं, बोलता येईना, दिसाना गेलं, पायनी ठेवा येईना. महाराज आता मला देव देव, आता काय देव देव करतो, आता करतो का, होतोय का देव देव पुन्हा. ज्यावेळेस तुमचं चांगलं शरीर आहे, आता मला बसता येत नाही, ऐकता येते, त्यावेळेस तुम्ही येतात इथं नाहीत नाही, तुम्ही तर मान हलवली. पण ही कारण आहे आपली, आपण करा सोडवत. मी ह्यांच्यावर बोलायला लागलो तुम्हाला. या माता बोलले असे काही कर्म केले म्हणून शेवटचा दिस त्यांचा गोड झाला. तिथं कोणी सोडित नाही. सोडविना कोणी, कोण सोडित नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी बली बली. सोडविना बंधू पाटी, सोडविना बंधू पाटीची बहीण शेजेची कामी ना दूर राहिली. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. सोडून घेऊ शकते कोण कोणाला, नाही सोडू शकत. किती विना आहे जाने का, डेरा लगा है स्मशानों में, वहां जलने वाले जलाने वाले लाखों थे लेकिन जलने वाला कोई नाही. एकट्याला जळावं लागते, तिथं जळायला लय जण तयार झालेली असते, पण जळणारा एकच असतो. हे शेवटचं आपलं दृश्य आहे मला. आणि याच्यासाठी मग आपली आपण सोडवणूक करायची. आपल्याला एक महागाला पिरियड 2-4 वर्षाखालचा लय शिकून गेला, पण आपण विसरून गेलो. कोणचा कोरोनाला किती विसरले माणसं बघा. त्याचं नाव होतं कोरोना. आता इथे सगळे जवळ सांगतोय त्याचा असा लॉक फरक होता, नियमानं जो पाहिलं तर बरं का, कोणताच रोग नाही, त्याचं नाव कोरोना. फक्त संशय होता माणसं. आज दिवसभर तुमच्या माणसं इथं मी वरून पुरा सांगितलं, आणि घरी गेलो की मला की माझी पाय तिकडं का तुम्ही नाही कुठं बी फिरतात ना, कुठून आला असणार तिकडे संशय आला करायला. आम्ही असं का ते कपडे तिकडंच काढा, तिकडं तिथंच थांबा. संशयाचं भूत जास्त होतं. आपल्या मला जरा कसं अंग गरमच वाटायला लागलं. गेला दवाखान्यात, निघला पॉझिटिव्ह. सकाळी गेलेला माणूस काय झालं, निघले पॉझिटिव्ह. नुसत्या संशयाला हे झालं. मी अंबाजोगाईच्या दवाखान्यामध्ये 22 दिवस होतो. तुमच्या माहितीच तो सांगतो. तुम्ही म्हणजे तुमच्या असं तुम्ही ओळखीत असताना त्यांना संभाजी महाराज मुळे साबलेकर हे माझे सख्खे मेहुणे होते. पाठीमागल्या बहीणबाई माझी बहीणबाई ती पाठीमागे दिलेल्या. 22 दिवस मी त्यांच्या बरोबर होतो.
तारखेची तर कीर्तनालाच होते ना 7 दिवस तर हालतच नव्हते काय काही विषय नव्हता आम्हाला बोललेत मला सांगा रात्रीतच हे केलं काय नको ते सगळं हे करून बसलं पण शेवटी तुटला आयुष्याचा द्वारा याला अवघाची पसारा टाकून आपण तिरांना पोरे सकळ आणती होते पाठ मोरे चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर आयुष्याचा दोर तुटल्याच्यानंतर चांगल्या चांगल्याला राहता येत नाही आपली काय कथा घेऊन बसला देव ज्याचा मामा होता अर्जुनासारखा पिता होता पण त्या अभिमन्यूला हे दोघं नुसतं बघत होते पण चक्रवातून सोडविता आला नाही चालत नाही मृत्यूपाशी वशिला चालत नाही त्याच्यामुळे मग आपण करा सोडून हे कोरोनाला लय चांगलं शिकविलं काही कुणाचं नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील रे प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे अरे मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार 2 दिवसाची जवानी तुझी पुढी नाही टिकणार वृद्धपण येता तुझला वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार वृद्धावस्था पुन्हा म्हणायचं डॉक्टर साहेब पुढे दुखत येत आता त्याच्यामध्ये राहिलेलंच नसते कॅल्शियम काय डॉक्टर डोकं फोडून घेईन का त्याच्यापुढे दुखणारच आहे ते हे निसर्गाचा नियम आहे तुम्ही कितीही केस काळे करा एक दिवशी पांढरे पुन्हा थांबतेत का ते आता आपण निसर्गावर अतिचार करायला लागलो किती बी मेंढ्या लावा तुम्ही पण पुन्हा ते खालून पांढरेच निघत येत हे निसर्गाचं आहे निसर्गाचं त्याच्यामुळे एकदा जागा सुटली का सुटली महाराज हे राहणार नाही हे शरीर जाण्याचं ठेवणं आहे चला आणि मग तसं म्हणले या ठिकाणी असणार हे सर्व अधिकारी गरुडाला सांगत होते का त्याच्यामध्ये असणार हा भरतखंड अतिविख्यात आहे म्हणले 3 लोकांमध्ये असणारा प्रसिद्ध आहे परम आहे पावन करणार आहे इथं गंगा वाहतीया वाचे म्हणता गंगा गंगा अवघी पापे जाती गंगेचं किती महत्व आहे कुणी आणली होती गंगा पृथ्वी लोकावर कोणत्या राजाने आणली होती भगीरथ राजाने आणली कशासाठी आणली हो गंगा ते म्हणजे वरचे हे होण्यासाठी सांगा सांगा कशामुळे आणली होती वरची कोणाची म्हणजे आपल्या पूर्वजाची समाधान ते श्रद्धा हे पूर्ण शांतता होण्यासाठी आपल्या पूर्वजाचा उद्धार करण्याकरता राजा भगीरथाने तपश्चर्या केली भगवान शिवशंकराला महादेवाला प्रसन्न करून घेतलं सगळ्या देवतेचा कृपा आशीर्वाद घेऊन स्वर्गातली गंगा इथं आणली बरोबर आहे का त्याच्यात आपल्या पूर्वजाचा उद्धार केला ती गंगा कुठं वाहती पाकिस्तानमध्ये नाही भारत देशामध्येच आहे ना आणि ती काय करते सगळे दोष नाही शिकती वाचे म्हणता गंगा गंगा आपण नुसतं सगळे गंगेचं यमुनेचं गोदावरी ह्याच्यात नुसते नामकरण केलं का आपण तर तेवढ्या तीर्थाचं स्नान घडते आपल्याला आणि ही तरी कामं धारण करायची हिचं तर लय महत्व आहे आम्हाला काय काय नमुने भेटते महाराज माळीत 108च म्हणी कशामुळे तुम्हाला आहे का मला माहिती आई तुम्हाला माहिती का माळीमध्ये 108 म्हणी कशामुळं सांगितलंय का कोणी नाही जपाच्या माळीत गळ्यातल्या माळीत 108च म्हणी मला भेटलं एक ते म्हणजे अय थांबा लय रोज एक गाव करतात सांगा माळीमध्ये 108 म्हणी कशी मला तरी काय माहिती आणि मग काही तुम्ही महाराज आहेत म्हणजे हा असे भेटतात काय मला आता ह्याची जिरलीशी जमत नाही तर असले माणसं पुन्हा आपला पिछा सोडित नाही त्याला 1-2 कारण सांगितलेले माळीमध्ये 108 म्हणी याचं कारण आहे 108 तीर्थाचं स्नान आपल्याला घडतं या मण्याचं पाणी आपल्या शरीरावर पडलं म्हणजे आपण काय म्हणतो देहावर तुळशी पत्र ठेवणे म्हणजेच तुळशीची माळ धारण करणं म्हणून 108 हे झालं एक त्याचं काय तेवढं समाधान व्हायला पुन्हा त्याला विचारलं कसे आणखीन सांगायचं काय होतं मी म्हणतो दुसरं सांगतो तुला पटण्यासारखं तुला सांगितलं तुझ्या अंगात किती घोडी येतात पुरुषाच्या अंगामध्ये किती घोडी तुम्ही म्हणतात की बोलत बोलत मालकाला 52 कशा 72 20 कशा मला विसरायला लागला 72 खोडीचे म्हणतात तुम्ही मालकाच्या अंगामध्ये 72 खोडी येतात आणि तुमच्याकडे त्याच्या पुढचे किती नखरे येतात 36 बघा एक बरोबर सांग 72 36 ची बेरीज झाली 108 त्याला हातच जोडले मला चाललं वाटलं असं परत प्रश्नाचं उत्तर करावं लागतं चला तसं म्हणलं या ठिकाणी काय होतं ही ब्रह्मांडाला त्या ठिकाणी असणार या ब्रह्मांडाचं रक्षण करणारी कोण आहे गंगा आहे म्हणले आणि मग असे काही मनुष्य जीव आहेत जे जिवंत असताना शास्त्राप्रमाणे त्या ठिकाणी आचरण केलं वर्तन केलं त्या ठिकाणी सत्कर्म केलं का मात्र ते कधीही दुर्गतीला जात नाहीत म्हणले बघा स्वर्ग यालाच म्हणायचं ना आपल्याला जर चांगला सुसंस्कारी मुलगा
आपल्या पोटी जन्माला आला, चांगले आईवडील सात्विक कर्म करणारे भेटले, घरामध्ये कुटुंबामध्ये सर्व सुख ऐश्वर्य जर प्राप्त असेल तर हा स्वर्ग या ठिकाणी असणार. मग तसं मला सांगायचंय काय की या ब्रह्मांडाचाही त्या ठिकाणी म्हणले संगोपन करणारी कोण आहे? गंगा आहे. ज्या सर्व जीवाचं असणारं संगोपन करणारी ही गंगा आणि या भारत देशामध्ये आहे. त्या गंगेचं नुसतं वाणीनं जरी आपण गंगा गंगा म्हटलं तरी सर्व दोषाला नाहीसं करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जे कुकर्म करतात, जे वाईट कर्म करतात त्यांना मात्र दुर्गतीला जावं लागतं, नरकाला जावं लागतंय असं गुरुला भगवंत सांगू लागले. आणि जे पाप आचरती जयाशी नशे ज्ञान भक्ती प्रायचित्त नाचरत मरती नरक भोगिती ती दारुण. आणि मग पाप कर्माचं आचरण करायचं आयुष्यभर, त्याचं प्रायचित्तही घ्यायचं नाही. काही गोष्टी चुकू द्या ना, पश्चाताप जर झाला तर त्याची शुद्धता होती. पश्चाताप व्हायला पाहिजे, बरोबर आहे का? गौतम ऋषीला पश्चाताप झाला, मी शाप दिला, बरोबर आहे का? पण मला क्रोध अनावर झाला, शिळा होतील म्हणले, अहिल्याला शाप दिला, पण पुन्हा पश्चाताप झाला आणि पुन्हा त्या इंद्राला असणारं वरदान दिलं आणि पुन्हा त्याला असणारं बोलतं केलं. तसं या ठिकाणी ज्या मनुष्याला पश्चाताप होत नाही मात्र त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर हे भगवंता ते जीव कोणत्या अवस्थेला जातात ते तुम्ही मला सांगा असं गरुड भगवान विष्णू नारायणाला बोलू लागले. निरय भोगिल्यावरी जन्म पावती पूर्व पापाची चिन्ह उमटती त्यांची निशाणी तुझ प्रती यथा पद्धती सांगतो. आणि असं म्हणले निरय म्हणजे नरकाचा भोग भोगून भोगून शेवटी असणाऱ्या अशा पाप कर्म करणाऱ्या जीवाला पुढचा जन्म प्राप्त होतो. मग त्या जन्मामध्ये मागच्या जन्माचे काही लक्षणं असतात. पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारिले, असं आहे का नाही? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशी किती नाथ बाबा सांगतात हरिपाठामध्ये. केलेलं कर्मच आपल्याला त्या ठिकाणी भोगावं लागतंय. मग तसं पूर्वजन्मीचं जे आपलं कर्म असेल त्याच त्या ठिकाणी त्या कर्माची लक्षणं पुढे असणारे त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचं निरूपण मी गरुडाला तुला सांगतो. म्हणले ज्यांनी पूर्वी मारिला ब्राह्मण अथवा केला अपमान तो क्षयरोग पावे दारुण सुरापान करी जो. ज्यांनी पाचच्या जन्मामध्ये किंवा पूर्वीच्या जन्मामध्ये ब्राह्मणाची हत्या केली किंवा ब्राह्मणाचा अपमान केला त्याला पुढच्या जन्मामध्ये जन्मताच त्याला क्षयरोगाची प्राप्ती होती. एक जो सुरापान करतात, मद्यप्राशन, समुद्र मंथन झालं त्यावेळेस त्याच्यातून 14 रत्न निघाले, त्याच्यामध्ये सुरा एक होती म्हणजे मद्य, दारू एक निघाली होती, लक्ष्मी, असे 14 रत्न होते त्याच्यामध्ये निघाले मंथनामध्ये. मग ती सुरापान म्हणजे मद्यप्राशन जे करतात का म्हणले तयाचे दंत कृष्ण होती सोने चोरिता नखे कुजती जो भोगी गुरुपत्नी प्रति दुष्शर्मगती तया प्राप्त. मग म्हणले त्यांचे दंत दात कृष्ण म्हणजे काळे होतात. कुणाचे? मद्यप्राशन करणाराचे. मी तर सांगतो दारू गांजा मत पिए यारो अक्कल गुंग हो जाती है आपने जेब का पैसा जाकर मुंह में मिट्टी आ जाती है. आता त्याच्या पुढे या इथं जे म्हणजे दारू पितात मद्यप्राशन करतात का त्याला पुढचा जन्म गाढवाचा नाही. त्याचं काय कारण आहे? इथं गाढवासारखं वर्तन केल्यावर मग जातो गाढवाच्या जन्माला जा. काहीच करता येत नाही त्या योनीमध्ये म्हणले. तसं सोन्याची जर चोरी केली तर नख कुजतात. नख कुजणे म्हणले ते पूर्वीचं एक असणार काय होते ती असं होत होतं त्याला काय म्हणते रगत पिती. त्याचं खरं नाव आहे रक्तपिती. आपण त्याचा अपभ्रंश केला रगत पिती. ते शब्द सध्या कसा वाटतोय बघा करायला रक्तपिती ती एक असणार होतं म्हणले. त्याच्यानंतर गुरुच्या पत्नीचा जर अविनाश धारण केला तर त्याला असणारा कुष्ठरोग होतो म्हणून सांगतात. आपण अथवा कोणी वृत्ती दिली ब्रह्माला कोणी हरितांसाठी सहस्त्र वर्ष प्राणी क्रमी यवनी विष्ठेत पावे. क्रमी यवनी विष्ठेत जावं लागतं. जे कृमी कीटक असतात यांना विष्ठेमध्ये राहतात. आपण बघतो शेणातले किडे विष्ठेतले किडे याच्या यवनीच्या जन्माला जावं लागते. पण कुणाला? ब्राह्मणाला. पहिल्या जमिनी देत होते का नाही आमराया जमिनी. मग दिलेली जमीन आपण हडप करायची. तुमच्याकडे नसते आमच्याकडे किती ब्राह्मणाची ती आहेत जमिनी. ती नाजूक माणसं असतात बटाई सटाई ते विचारायचं का हो यंदा भगर नव्हती का? नाही द्यावा. भगर पिरली पण उगवलीच नाही. ते काय बघायला आलेत का? मी का सांगायला लागलोय ब्राह्मणाचं आपल्याकडे काय आलं नाही पाहिजे, कशाच्या रूपाने नाही आलं पाहिजे. खाऊ नाही ब्राह्मणाचं ते कसं असलं त्यांची त्यांनी लकलाप समजा. पण ब्राह्मणाचं जर आपल्याकडे आलं रे बाबा मग हजारो वर्ष म्हणजे या क्रमी योनीमध्ये जाऊन पडावं लागतंय. किंवा त्यांना उपजीविकेसाठी दिलेली जमीन जर आपण हडप केली तर त्या कर्मामुळे हा भोग आपल्याला प्राप्त होतो. एक त्याच्यानंतर ब्राह्मणाला चाळवण्या लावायच्या नाही. कशा? कोणी एक ब्राह्मणाला कोणी देईन आयसे ऐकवूनी जो न देईन राजज्ञानी कुंभीपाक स्थान तया प्रती. कुंभीपाक नावाच्या नरकात जावं लागतं त्याला. तिथला जन्म प्राप्त होतो त्या यवनीचा. कुणाला? देईन आयसे ऐकवूनी म्हणजे तेव्हा तुम्हाला दक्षिणा देता येईल. कधी? आता एवढी पूजा भागवा या पूजेचे आणि पुढच्या पूजेचे दोन्हीचे बरोबरच
दुसऱ्या वेळेस ते देव येतं, ब्राह्मणच आहे ते. आता आलं की मग पुन्हा ती पूजा करून घ्यायची, पुन्हा त्याने म्हणायचं देवा आता त्या मागची एक राहिलेली आणि आजच्या एक पूजेची कशाची सत्यनारायण अभिषेक काय जे असेल ते दोन्हीचे एकदाच. माझ्याकडे काय बघा असंच होते कसं काय देतात लगेच, तुम्ही देत असतात, आमची तिकडे नाही तसं कधी. ते बातकुलेचं असणार ते सागर देव आरडतो गोष्टी आपल्याला, माणसं पूजा करून घेतात. असं करू नका. आणि मग असं जर केलं का म्हणले त्या ठिकाणी तर मग त्याला मात्र कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये जाऊन पडावं लागतं. असे अनेक नरक भोगल्याच्या नंतर म्हणले काय होतंय, पुढचा जन्म दारिद्र्य अवस्थेमध्ये प्राप्त होतो. एक यास्तव जे पंडित आहेत, जे चतुर आहेत का म्हणले, त्यांनी काय करायचं, आपल्याला कळत नकळत एखाद्या पर्वावरती गायीचं दान ब्राह्मणाला अर्पण करायचं. कारण कळत नकळत जे घडलेलं अज्ञानामध्ये घडलेलं जे कर्म असतं, पाप कर्म असू जा, त्याचा काही दोष जर लागला तर गायीचं दान ब्राह्मणाला केल्यानं ते नाहीसं होतं. पण नकळत बरं का, ज्याला त्याच्यात काही कळतच नाही त्याच्याकडून ते घडलं तर त्याच्यासाठी गायीचं दान सांगितलं. पण जो बुद्धिपूर्वक आहे, ज्याला सगळं ज्ञात आहे, माहित आहे, त्याला मात्र त्याचा विधीच करावा लागतो. म्हणजे आंधळा मनुष्य एखादा जाऊन खड्ड्यात पडला, काय दोष आहे त्याचा, कळतंय ना मी बोलतोय ते. आंधळा मनुष्य दोन्ही डोळे दिसत नाही त्याला आणि तो खड्ड्यात जाऊन पडला, म्हणजे अहो बाबा कसं पडला तो, अहो काही तर रस्ता वाटलं मला मी जाऊन पडलो समजा, असं होईल ना, त्याला कोणी दोष देईल का. पण धडधाकट दोन दोन डोळे चांगले दिसते त्याला, धड बोले पडलं जाऊन, त्याला काय काय माणसं प्रश्न विचार, अय महाराज खड्डा दिसला नव्हता काय एवढा, कशात होते, भाबात होते का नव्हते, असं काय काय बोलतात ना माणसं, कुठं विचारात होते काय, कुणाला, डोळे असणाराला. इथं सांगताय ज्याला ज्ञान आहे, जो बुद्धिवान आहे, जो चतुर आहे, जो पंडित आहे का, त्याला मात्र विधीच करावा लागतो, त्याला गायीचं दान देऊन भागत नाही. असं त्या दोन्हीतला फरक सांगावा लागेल. एक त्याच्यानंतर म्हणजे एक पंथी पुण्य करावे, पुण्य करते शिशेवित जावे, क्षणभंगुर देह स्वभाव परी जाणावा लभ्य. हा बघा, एका मार्गाने म्हणजे एक पंथी म्हणजे एका मार्गाने काय करावं, पुण्यकर्म करावं. आणि पुण्यकर्म नाही करणं झालं तर पुण्यकर्म करणाऱ्याला त्याची सेवा आपण करावी. एक त्याच्यानंतर काय करावं तर क्षणभंगुर देह स्वभाव. हा देह कसा आहे, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. हा देह जाईल, बरोबर आहे का, देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. कसा काळ तर पण बसलेला याला, जसा घडी घडी काळ वाटी याची पाहे अजूनही किती एवढा क्षणभंगुर आहे. मासी पंख पाखडतात तव सर, या मासीनं पंख हललेला दिसतोय का तुम्हाला एवढ्या वेळामध्ये. हातीचा घास मुखामध्ये जाईल एवढी सजा शाश्वती नाही म्हणजे. आणि म्हणून करता म्हणले परी जाणावा आलभ्य, म्हणजे आलभ्य पुन्हा याचा लाभ होईल सांगता येत नाही. पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही पुनर्वित्तम. पण नरदेह दुर्लभ जाणार त्या ठिकाणी, म्हणजे नरदेह पुन्हा मिळणार नाही, पुन्हा मित्र मिळतील, पुन्हा भार्या मिळेल, पुन्हा वित्त मिळेल, पुन्हा भूमी घेता येईल, पुन्हा अनेक गाडे बंगल्या घेता येतील, परंतु देह गेला की पुन्हा नाही. नरदेह दुर्लभ जाणार. शत गणिले ते अर्ध रात्र खाये, 100 वर्षाची गणना, 100 वर्ष आयुष्य, त्याच्यामध्ये अर्धे कशात गेले, कशात जाते का 100 वर्ष आयुष्य मिळते का आपल्याला, अर्ध आयुष्य झोपीत जातं. आजचा दिवस गेला म्हणजे रात्र कशात जाणार, झोपीमध्ये. म्हणजे एक दिवस आपला मागे पडला, पण दिवस आहे का पूर्ण नाही, रात्र झोपीत गेली, 50 वर्षाचं आयुष्य राहिलं. शत गणिले ते अर्ध रात्र खाय, अर्ध त्याच्यात रात्रीमध्ये जातं एक. आणि म्हणून म्हणले त्या ठिकाणी काय करावं, असं हे जाणून सर्व असणार म्हणले आपली आपण त्या ठिकाणी म्हणले काय करावं, हा अलभ्य देह आहे, या देहानं जेवढं काही आपल्याला भगवंताचं नामस्मरण साधना करता येईल ती करावी. एक असा देह प्राप्त होऊन जर आपण साधू समूह त्या ठिकाणी संतांच्या त्या ठिकाणी सानिध्यामध्ये नाहीत गेलो तर आपला सर्व देखता पडे देह ठाकवणी परिग्रहात जात असे. तुम्हाला कोणी सोडणार नाही, तुमच्या बरोबर येणार कोणी नाही म्हणले. त्या ठिकाणी तुमचा देह पडला का तुमच्या देहाला टाकून परिग्रहाला आपापल्या घराला परत येतात माणसं, बरोबर आहे का. महाराजांपर्यंत पुढे सांगितलं, देहग्रहाची कामिनी ही तव राहिली दुरी, मी तव जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. देहग्रहाची कामिनी, माझे मालक, आमचे मालक, आमचे ते, त्यांचा स्वभाव असा, हे कोण म्हणतात, आपली पत्नी, बरोबर आहे का. देहग्रहाची कामिनी, या देहरूपी घराची कामिनी मालकीन असणारी कोण आहे, आपली पत्नी. महाराज म्हणले देहग्रहाची कामिनी ही तव राहिली दुरी, लांब राहती म्हणले उभी, मी तव जळत असे स्मशानी, स्मशानामध्ये मला जळाला त्या अग्नी सवे, अग्नीच्या बरोबर एकला, एकट्याला जावं लागतंय. म्हणजे काय घेऊन बसले बाकीचे तर तुम्ही. मग तसं म्हणले हे सर्व आपल्याला कळावं आणि म्हणून आपण काहीतरी धर्माचा मार्ग अवलंबन करावं. धर्मार्थ आपलं काही ना, धर्मार्थी ऐसे जाणून एकगपती, धर्मार्थी लावावी संपत्ती. का ग्रहामध्ये धनाची वस्ती, सूर्योदय सांगती स्मशानी. बघा पुढे चाललं, कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय असे, धन हे कुबेराचे या.
देह हे काळाचे धन आहे, हे एक दिवशी खाणार आहे याला त्या ठिकाणी, आणि आपली तीच अवस्था झाली. बघा त्या सापाला असणार त्या बिनकुळीला गेलो होतो, अर्धी बिनकुळी आणि अर्धी मोकळी होती. ते सापाला ती परत अशी गिळता येईल, ती अर्धी बिनकुळी उघडी म्हणजे मोकळी होती. मग त्या बिनकुळीला काय करावं, ती बिनकुळी अशी पुढं त्या निघायला बघायची, आणि अशा माश्या काही चिलट आलेली ती गप्पा 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 खायची. कोण, बिनकुळी. गिळलंय कोणी, मग तिने खायचं बंद करावं ना. आता ती वाचणार आहे का, बिनकुळी वाचल का आता सापाने गिळली म्हणल्यावर, नाही वाला, तरी ती माश्या खायचं बंद करीना. लक्ष देते का नाही तुमचं, हे बिनकुळीचं झाला दृष्टांत. याचा सिद्धांत असा आहे, मनुष्याचं अर्ध आयुष्य गेलं, 50 गेले, 60 गेले, तरी माश्या खाणं काय आपलं बंद होत. ह्या माश्या खाणं म्हणजे आपलं हे प्रपंचातलं, हे झालं किती, ते झालं किती, आता एवढं झालं की, आता एवढं झालं की, आणि अर्ध गिळलं ना आपल्याला काळरूपी सापानं. मग आता तरी आपण त्या ठिकाणी बंद करायला पाहिजे का, नाही आपण बंद करायचं, आपण बघू करू चला. आणि मग तसं म्हणले काय करावं, धर्मार्थाला आपली काही ना काही संपत्ती खर्च करावी. एक कारण त्याचं, कारण धन हे काय आहे, कुबेराचं या, देह हे काळाचं या. आपलं मनुष्याचं तिथं काही नाही. आपण सुरुवातीला बी नव्हतो, शेवटला बी राहणार नाही. आपण सुरुवातीला होतो का, कोण सांगू शकते का आपण जगाच्या सुरुवातीला होतो का, नव्हतो. आपण मध्येच आपला जन्म झालेला आहे, बरं शेवटला आपण राहणार आहेत का, नाही. मग मध्ये उगवलेलं तण हे कोळपेनं निघून जात असतं, लक्षात ठेवा. तसं आपण मध्ये आलेलो आहे, आपण सुरुवात बी नाही तर शेवट बी नाही. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, ती आदी माया शक्ती अनादी काळापासूनची, आपण नाही. त्याच्यामुळे आलोत का, मधीच आलोत, आपले आपण सोडवणूक करायचं, आपला आपण त्या ठिकाणी शेवटचा दिवस असणारा सोहळा त्या ठिकाणी गोड करायचा, जसा या मातामाऊलीने केला तसा. म्हणून शेवटी काय जातं बघा, मनुष्य जीवाबरोबर शरीराला अग्नी जाळतो, आणि फक्त पाप आणि पुण्य आपल्या बरोबर येतं. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणि याच्यासाठी काय करावं लागतंय मग, आपुला तो एक देव करुणी घेवा ते नेविना जीवा, सुख नये का सुख नाही दुसऱ्याकडे, येरती मायेक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. दोन्ही कोण दुःख आहे, मुलबाळ नाही म्हणून दुःख आहे, झालं तिकडून दुःख आहे. सुखी कोण आहे, कुणी सुखी नाही. विचारी म्हणा सुखी कोण आहे, बरोबर आहे का, शोधून पहा त्या ठिकाणी. या विश्वामध्ये कुणी सुखी नाही, फक्त म्हणायचं माझं सरचं बरं, सरचं म्हणायचं यांच्यापेक्षा यांचं बरं, त्यांनी म्हणायचं त्यांच्यापेक्षा त्यांचं बरं. प्रत्यक्ष जर पाहिलं तर कुणीच सुखी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तुझी शोधून पाहे. कुणीच सुखी नाही महाराज, मानलं तर सुख आहे, नाही तर आयुष्यभर सुख कशातच नाही. सुख फक्त तिथंच आहे. सुखरूप आहे साधूजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. मग त्याचं मात्र त्या ठिकाणी आपण अवलंबन करावं लागतं. शरीराला अग्नी जाळतो, पाप पुण्य जे आपल्या बरोबर असेल ते येतं, आणि जर पापानं लिप्त झालेला जीव असेल तर त्याला नरकाला जावं लागतं. पुण्यानं लिप्त असेल, गाठोडा असेल तर त्याला स्वर्गाची पायरी चढता येते. त्याच्यानंतर म्हणले मनुष्य रंग असू द्या, त्या ठिकाणी राव असू द्या, गृहस्थी असू द्या, व्रतत्यागी करणारा असू द्या, ब्रह्मचारी अवस्थेतला असू द्या, परंतु त्या मनुष्याला काय करावं लागतं, या हा विधी करावाच लागतो. आपल्या आईवडिलाचं, आपल्या मातापित्याचं पिंडदान केल्याशिवाय त्याचं कर्तव्य पूर्ण होत नाही. ग्रहस्थ्याचं, व्रतत्यागाचं, ब्रह्मचार्याचं कोणीही असू द्या, मात्र त्या ठिकाणी पिंडदान गेलेल्या जीवाचं करावंच लागतं म्हणले. आणि त्याच वेळेस त्याची स्तुती होती. नाही तर मग काय करायचं, नुसतं तपस्वी म्हणून घ्यायचं, राहायचं कुठं गावामध्ये, त्याला कुठे तपस्वी म्हणेल का, संन्यासी महाराज आहेत, ब्रह्मचारी महाराज आहेत, आणि वास्तव्य कुठे त्यांचं घरदार बांधून, त्याला संन्यासी कुणी म्हणेल का, नाही म्हणणार मला, त्याची विटंबना होती म्हणले. म्हणून सर्व असं वर्तन करणाऱ्याचा त्याग करावा. आणि आपलं जर संसाराविषयी आसक्त माणूस असेल तर आपण म्हणले त्या ठिकाणी काय करावं, पुन्हा आपण या भानगडीत पडू नये. कोणत्या, ब्रह्मचारी, संन्यासी, तपस्वी राहण्याच्या. जरी स्वधर्माशही न तरी उत्तम परधर्माहून, स्वधर्म मेल्या कल्याण परधर्माने वाचिता भय. स्वतःचा धर्म कसा जरी असला तरी आपण आपल्या धर्माची जोपासना करावी, आपण आपल्या संस्काराची जोपासना करावी, दुसऱ्याच्या धर्माचं अनुकरण करू नये. जर केलं तर तिथं असणारी भीती राहील म्हणले, परधर्माचे आपण जरी स्वीकार जरी केला तरी त्याच्यामध्ये भय राहील म्हणले. म्हणून आपल्याच धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. गीता सांगती धर्म रक्षिता रक्षितो हा, म्हणजे आपण जर आपल्या धर्माचं रक्षण केलं तर आपला धर्म आपलं रक्षण करतो. म्हणून आपल्या धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. तस्मात या वै लोकात आचार श्रेष्ठ असे सत्य, आचारहीनासी वेद पुनित न करीती नित्य पटताही. याच्यामध्ये दुसरं काहीच घेऊ नका.
कुणाकडे ज्ञान कमी असू द्या जास्त असू द्या, परंतु इथं म्हणले त्याला 4 वेद आले, 6 शास्त्र, 18 पुराण जरी मुखोद्गत असले आणि आचरण शुद्ध जर त्याचं नसल तर त्याचं ज्ञान पूर्ण असणार काय होतंय, व्यर्थ जातंय. म्हणून आचरणाला म्हणतोय का नाही, बोल येत सा चालेल त्याची वंदावी पाऊले, बरोबर नाही तर मी तर सांगत असतो कीर्तनकार कीर्तन करतो, प्रवचनकार, पण त्याच्या 2 तासाच्या कीर्तनाच्या ऐवजी 22 तास काय करतो याचं अवलोकन करा तुम्ही. त्याच्याकडे आचरण किती आहे, आचरण शुद्ध असेल का, त्याला काहीच नाही होत्या. आचरणाला फार महत्व. इथं सांगितलं शास्त्र पुराण 4 वेद याचं जरी ज्ञान असलं आणि आचरणामध्ये जर दूषित असेल तर त्याचं असणारी साधना सिद्धीला जात नाही, त्याचा उपयोग होत नाही म्हणले. म्हणून आचाराची प्रथम धर्म न त्याजावा अति उत्तम, संकट पडताही परमश्रेष्ठ धर्म रक्षावा. रे आपल्या धर्माचं श्रेष्ठ, ते आपला धर्म श्रेष्ठ असतो, त्याचं रक्षण करावं. किती जरी म्हणले त्या ठिकाणी संकट आलं, नाही तर काही माणसं करतात 10-5 वर्ष पारमार्थ करतात, 10-20 वर्ष करतात, काही 5-7 वर्षाला मार्गी लागतात, लगेच एखादं संकट आलं की महाराज असं जे का नाही बापू, काय करायचं देवानं, आम्ही इतकं देवाचं काय केलं. तो खाल्लं की रूप मिळत असतं. अरे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, त्या वाया विठ्ठल कृपा केली म्हणले. तुकाराम महाराजाच्या 7 पिढ्या गेल्या, तेव्हा 8व्या पिढीला तुकाराम. इतकं सोपं आहे काय ते, परमार्थ नव्हे लेकुराचे गोष्टी, बरोबर आहे का. दगडावली मन करावे कठीण, तेव्हाच महिमान येईल कळू, तेव्हा दम धरावा लागतो. या इथं तसं जमत नाही, इथं सातत्य लागतंय, संयम लागतंय, नम्रता लागती. नम्र झाला भूतांतेने कोंडिले अनंता, महापुरी वृक्ष जातील ते लवाळे तरती. त्याचं कारण आहे नम्रता. लवचिकपणा असल्यावर तरुण जाता येते का नाही माणसाला. बघा नदीला मोठा पूर येऊ द्या, त्या धारेवर लवाळा असतो आणि बाकीच्या साईडला मोठमोठे झाड असतात. जोराचा पूर येतो, मोठमोठ्या झाडामध्ये हम किशी कम नाही, मग ते म्हणते तुम्ही कुछ दम नाही, ते मुळे सहित उचलून असे पडते. दुसऱ्या दिवशी पूर जाऊ द्या वसरून आणि त्या धारेवर जाऊन बघा त्या लवाळ्याचं कसं महाराज. ते म्हणजे काय नाही महाराज, पुरा आलता वाटा, आपला वाकडा झालो, कानवाडा झालो, गेलं पाणी निघून, जैशेत ही. म्हणून तर नेको लिंता, बरोबर आहे का. डुबणे को अभिमान, लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान. हे जमलं का, जमलं काहीच नाही. घ्यायचं ना नाम घ्या भगवंताचं. तरुण जायचंय का, नम्रता घ्या, चुकलं मला तर नेको लिंता. आणि डुबून जायचंय का, अभिमान धारण करा. साध्या साध्या गोष्टीत आपल्या जवळ दुसरा कुठलाच परमार्थ बघायची का. चला आचरण शुद्ध पाहिजे, ज्ञान कमी असू द्या जास्त असू द्या काहीच नाही, पण आचरण पाहिजे त्या ठिकाणी. आणि म्हणून म्हणले असं मग त्या ठिकाणी किती जरी संकट आलं तरी आपल्या धर्माचं आपण त्या ठिकाणी पालन करायचं, सात्विकाची संगती करायची. राजस तामस जे काय असतात का यांच्या जर आपण संगतीमध्ये गेलो तर बाबा तर आपल्याला नरक प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण हा संगतीचा परिणाम आहे. महाराजांनी सांगितलं संगत करना बडों की बडत बडत बड जाए, गजके माता आजा बैठे मनमानी सुख. शिळीनं जर हत्तीची संगती केली, मित्रत्व झालं शिळीचं आणि हत्तीचं, तर शिळीला कुठं बसायला मिळालं. शिळी 3.5 फुटाची शिळी ना, तिला झाडाचा शेणाचा पाला खाता येईल का, वृक्षाचा खाता येईल शिळीला, नाही खाता यायचा. काय कारण आहे त्याचं, त्याची उंची कमी. पण तिनं जर सख्यत्व मैत्रत्व संगती केली कुणाची, हत्तीची, ते हत्ती दादा मला तुझ्या पाठीवर बसू, ते खाली बसल म्हटलं तिला पाठीवर घेईल, आणि मग त्या पाठीवर बसलेल्या शिळीला कुठल्या झाडाचा पाला खाता येईल, मोठ्या झाडाचा. त्याचं काय कारण आहे, संगती कुणाची केली, लहान्यानं मोठ्याची. बरोबर आहे का. तसं लहान्यालाही घेऊन चालणारा मोठाच असतो, पण करावं लागतं. संगत करणं बडोंकी, बडोंकी म्हणजे बड्या, अशा बड्याचं नाही ज्याचे विचार मोठे आहेत, ज्याचं आचरण मोठं आहे, अशा मोठ्याची जर संगती केली तर लहान्याची प्रगती होत असते. राजस तामस वरती जे माणसं असतात ना परमार्थामध्ये घातक असतात, म्हणून म्हणले त्यांचा त्याग करायचा म्हणले. आणि जर आपण त्यांच्या संगतीत गेलोत का घेणे देण्याचं रटे खायला मोकळे, बरोबर आहे का. तोंड बोलताना अंग मार खाता, असंच होतं का नाही. असं काही ठिकाणी काही माणसं नुसतं बोलून जाते तर कारणीभूत आपल्याला राहावं लागते. नुसत्या संगतीचा परिणाम, इतकी संगती घातक आहे. हे तर जाऊ द्या, महाराज असं म्हणले ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडाला साधू जैसा. ढेकून ढेकून पहिले जुन्या काळात ढेकणं होते का नाही, तो ढेकून ज्या हिरकणीमध्ये हिरा ठेवा त्याच्यावर आयरनीनं मार द्या, त्या हिऱ्याला काय होत नाही, कुठं नाही, इतकं सगळ्या त्याचं काही होत नाही, त्याचंच नाव हिरा. आणि त्याच हिऱ्यावर नुसता ढेकून असा फिरून जाऊ द्या, असा गुटी सारखा धरला का ते हिरा भोगा होतोय. त्याचं कारण काय, संगत. ढेकणाच्या संगे हिरा भंगून जातोय आणि कुसंगतीमध्ये साधू नाडल्या जातोय. म्हणून साधूला अशी संगती करावी लागते, कुसंगती नाही करून चालू. चला, आणि म्हणून म्हणले तामस वृत्तीचे माणसं नरकाला जातात
राजस वृत्तीच्या माणसाला पुन्हा जन्माला यावं लागतं आणि सात्विक वृत्तीच्या माणसाला सत्कर्म करणाऱ्या मनुष्य जीवाला स्वर्गाची प्राप्ती होती. हे गीतेचं प्रमाण आहे म्हणले. म्हणून या ठिकाणी सांगू लागले किंवा जे काही आपलं आचरण आहे ते आपण शुद्ध केलं पाहिजे. काय आचरण आहे? अस्नात करी भोजन, ते अन्न नव्हे विष्टा भोजन, उदक पान रुधिरा समान प्राप्त स्नान म्हणून की जे कोण करत हे सकाळ सकाळ टूथब्रश वरच्यावरी आणि बटर पाप मारी गोल्डन टू गोल्डन कसले गोल्डन काय दिसते बिस्किट पुढे असतात ना, सकाळ सकाळ काय करा तोंड धुतलं की येऊ द्या. अस्नात करी भोजन, स्नान म्हणजे आंघोळ आणि अस्नान म्हणजे आंघोळ न करता. अस्नात करी भोजन, स्नान न करता जर भोजन केलं तर ते कसं भोजन आहे? अन्न नव्हे. त्याच्या पुढचा शब्द आहे सरच्या लक्षात येईल विष्टा भोजन, विष्टेचं भोजन आहे ते म्हणले. म्हणून स्नान करूनच भोजन करायचं. एक त्याच्यानंतर म्हणले उदक पान रुधिरा समान, उदक म्हणजे पाणी, पाणी पिणे म्हणजे रक्त पिण्याचा दोष लागतोय आंघोळ न करता जर पाणी पिण्याच्या अगोदर तर. म्हणून प्रात स्नान कीजे, सकाळी उठल्याबरोबर स्नान करावं. या स्तवाचार म्हणते स्नान करून तर्पणा ते कीजे ना तरी रुधिराचे प्राक्षिल्या दोषाचे पावत तसे. म्हणून जे आचारवंत आहेत का, ज्यांचं आचरण शुद्ध आहे का, तर त्यांनी स्नान करूनच म्हणले काय करावं? पाणी प्राशन करावं, नाहीतर रक्त पिल्याचा दोष त्यांना प्राप्त होतोय. आणि हे दोष आपल्याला प्राप्त होऊ नये म्हणून एक आपल्याला कर्म सांगितले. खंडन पेशणादी पंचशुन याचा दोषाशे गहन, म्हणून प्रायचित्तार्थ जाण पंच सुलक्षण यज्ञ निर्मिले. आता बघा आपल्या चालू याच्यामध्ये काय होते, शेतीत आपण फवारायला गेलो, आपलं काम करायला गेलो तर आपल्याकडून हे किडा काही जीवजंतू मारतात का नाही? साधे की दळण जर करायला बसला तर मस्किडे मारतात का नाही? याचा दोष आपल्याला लागू नये म्हणून आपल्याला पंचयज्ञ सांगितले म्हणले नियमातले. कोणचे? न टाकावे एकही दिवस टाकीता घडे निरयवास, अल्पान्याय दंड विशेष यमधर्म सरस करी तसे. आणि म्हणून म्हणले हे 5 यज्ञ सांगितले. सकाळी उठल्याबरोबर झाडून काढणे, आपण ज्या ठिकाणी शयन केले झोपलो त्या ठिकाणचं अंथरूण काढणे, दारात सडा संमार्जन करणे, तुळशीला दिवा लावणे, रांगोळी काढणे, चुलीतली ते आता चुली तर म्हणायचं राहिलं नाही, कालच नाही ना, आता आला गॅस, पुन्हा आल्या शेगडे, आता कुठं चुलीतली राख काढता सारवून घेता पत्रा देता, हाताच्या सुनारी करावं लागलं. चूल सारवली का माहिती म्हणे चूल आणि पत्रा हे कुठलं काय आणलं? पत्रा येऊन शब्द कुणाला आता राहीच चूल पत्रा केला अशा तुला आजा म्हणायच्या का नाही? आमची आजी ती म्हणायची, आमची आई ते म्हणायचं म्हणते ती होता काळ तसा, आता नाही गरज ती. तरी हे म्हणले कर्म आपण काय करायचं नाही, हे पंचकर्म आहे हे टाकायचे नाही. रात्रीच्या वेळेला तुळशीमध्ये दिवा लावा, सकाळच्या देवपूजा करावी माता माऊलीने, तुळशीला प्रदक्षिणा कराव्याचा, सूर्यनारायणाला आरती द्यावं त्या ठिकाणी. त्यांना आपण आरती दिलं तर त्यांना अनेक असणारे दैत्य आडवेत सूर्याला रोज उगवल्याबरोबर, मग ते आपल्या आरत्याच्या या पुण्यानं त्या सूर्याला असं बरोबर चालता येतं, प्रकाश सर्व जगाला देत नाही ते दैत्य असे आडवे येतात. किती द्यायला पाहिजे ते अर्धे देता किती द्यायला पाहिजे म्हणजे टाइम सकाळचा ते देताना तसं तर ब्रह्ममुहूर्त आहे. मग सूर्योदय कर्म आहे त्या ठिकाणी 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत कधी बी द्या म्हणतो कधी बी द्या. सकाळी 6 वाजेपर्यंत भोजनाच्या आधी तर झालं. मग तसं तर त्याचा नियम पालन करायचा. ब्रह्ममुहूर्त कधी आहे आपलं? 4 पहाटे 4 म्हणजे ब्रह्ममुहूर्त. आणि 4 ते 6 या 2 तासात तुम्ही कुठलीही साधना करा. असं मी सांगत नाही, माझ्या गुरुवर्याचं सांगणं होतं मला. तुम्ही कुठलीही साधना करा ह्या 2 तासामध्ये. एखादं स्तोत्र मुखोद्गत करा, ज्ञानेश्वरीच्या वयाही करा, तर तुम्हाला मुखोद्गतच होणार. बरोबर आहे का नाही? बघा आमच्या शाळेमध्ये त्या टाइम असायचा तसा. आम्हाला तिथे नाईट क्लास कुठं काही असायची पहिले ती संस्थेमध्ये आम्ही शिकायला होतो त्यावेळेस. आणि ते पाठच यायचे आम्हाला उठवायला, झोप आवरायची नाही काय नाही, यायचे की तुडवायचे, कुणी कपडावर पाय द्यायचं, काही काही मास्तर चिमटे घ्यायचे तसले पोटाला, आणि तसेच बडवायचे आणि पहाटे 4ला उठवायचे आणि वाचा म्हणायचे. बरोबर पहाटे 4ला जे आम्ही अभ्यास करायचा ते बरोबर आणि पुन्हा इतर किती बी डोक्यात बसा ते डोक्यात बसत नसतं. पहाटे 4ची वेळ आहे म्हणून ब्रह्ममुहूर्त सांगितलं. आणि आरती सूर्यनारायणाला 6च्या दरम्यान त्या ठिकाणी द्यायचं, म्हणजे सूर्योदयाच्या अगोदरचं कर्म आहे. ते न टाकावे एकही दिवस टाकीता घडे निरयवास, अल्पान्यायी दंड विशेष यमधर्म सरिस करी तसे. आणि म्हणून हे जे काही आपले कर्म आहेत एकही दिवस याच्यापासून विमुख राहायचं नाही. आणि कसं वाटतंय माता माऊली बघा बरं, तुम्ही झाडझूड नाही केली, सडा संमार्जन नाही केलं, रांगोळी नाही, त्या काय वाटतं ना आपलंच आपल्याला कर्म जर आपण नाही केलं तर त्या दिवशी वाटतं असं कसं रखरख होते. बरोबर आहे का? म्हणून म्हणले एकही दिवस टाकू नये म्हणले, कारण आपल्याकडून अल्प जरी त्या ठिकाणी कर्म घडलं, थोडं जरी घडलं तरी मात्र हा यमधर्म काय करतो? दंड विशेष रूपानं करतो. ते काय कोणा मागे पुढे बघत नाही. मारी ती, जोडी ती, तोडी ती, निष्ठूर कोण आहे ती?
यम विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे भवा उघड यमदंड. इथं विषय सेवन करायला बरे वाटत आपल्याला, गोड लागते, पण पुन्हा जेव्हा यमाचे यमदंड पडतात का मग तिथं ते विचारते सांगा ना महाराज तुमचं कालचं कुठलं काही आलंय का उपयोगाला. म्हणून मी सांगत असतोय इथं लय बॅलन्स करण्यापेक्षा त्या प्रवासामध्ये उपयोगाला पडणारा बी बॅलन्स पाहिजे. कारण तिथे त्या प्रवासामध्ये इथलं काही चालत नाही. इथलं फक्त सत्कर्म बरोबर येतं. अन्नदान केलं का महाराज, गाईचं दान केलं का, वस्त्र दान केलं का, काही तुम्ही नित्यनेम पालन केलं का, ते जर असला पास तर ते म्हणे चला पुढं चला पुढं. आता सध्या बघा ना बँकेत जावा तुम्ही, तुमचं तर बँक बॅलन्स असलं तुमच्या अंगात किती मळके कपडे असले मॅनेजर म्हणते हा काका ये या काय करायचे, काढायचे का टाकायचे, खुर्ची देत आहे. तिथं बॅलन्स असल्यावर बरोबर आहे का, नसल्यावर पळ तिकडे. माझ्यासारखा किती कडक इस्त्रीचा गेला तरी ते 4 घंटा झालं ना उभा आहे ते म्हणतात मी काय करू, आता खडकोजी नाही तिथं बँकेमध्ये तुला कोण तिथं भाव देणार आहे. मग तसं तिथं म्हणते मला तुमचं बॅलन्स आहे या देवाधिक असणारे रस्ता सोडते ताण घेत नाही. त्याचं महत्व हे महाराज. एक वेळेस नाव घेतलं तर पालखीत बसून जाता येतंय. राम नाम एक वेळेस जर नुसतं घेतलं तर एक वेळेस राम म्हणणारा माणूस देवाच्या पालखीत बसून जातो का नाही. हे नामाचं महत्व आहे, पण ते घ्यावं लागतंय कंठापासून 4 वाणीपासून. द्रौपदी मातेनं कसं नाव घेतलं होतं, कोटे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सखया दीननाथ वृद्ध सांभाळे आपुले नको पाहू केले पाप पुण्य. आले देव आणि ते म्हणले द्रौपदी म्हणले देवा एवढा काय वेळ केला, म्हणजे तूच म्हणलीस ना द्वारकेच्या राया, मी जवळच होतो पण मला द्वारकेला जावं लागलं. म्हणजे धावा कसा केला तिनं, कोटे गुंतलाशी द्वारकेच्या राया म्हणजे द्वारकेत जावं लागलं ना मला. तू जर म्हणजे ए कृष्णा तर मी जवळच होतो म्हणजे आलो असतो. पण कधी वस्त्र हरणाच्या वेळेस बघा देशी तेव्हा घेशी एक चालू म्हणजे तुम्हाला चुटका सांगतो आपला अध्याय संपत आलाय. काहीतरी देवाला दिल्याशिवाय देव आपल्यासाठी काही करत. त्या बाईने कुठं दिलं होतं, चिंधी बांधली बांधली होती का नाही. तिथं सख्खी बहीण बी होती आणि मानलेली बी बहीण होती द्रौपदी, बरोबर आहे का. सुदर्शन चक्राने ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचं बोट तुटलं रक्त निघू लागलं, सुभद्रेनं पाहिलं आणि गेल्या कपाट उघडलं. सुभद्रा बघती ही बुट्ट्याची, ही जरीची, ही वर्किंगची, ही कायनो केलेली, ही बाईनो केलेली, बसली साड्या साडी. कोण, सखी बाई सुभद्रा. द्रौपदीनं जे डोक्यावरला पदर नाही बघितला, खांद्यावरला नाही बघितला, तर दिशेनं चिंधी फाडली द्यावं लागलं. बघितलं द्रौपदी बस डोक्यावरला पदर फाडला म्हणले साडीचा पदर फाडून असतो म्हणले स्त्रीनं डोक्यावरच्या. ते म्हणले देवा किती दिवस माझ्या डोक्यावर पदर ठेवायचा आहे आणि किती दिवस नाही ठेवायचा, हे ज्याच्या हातात आहे त्याच्यासाठी मी डोक्यावरच्या साडीचा खांद्यावरच्या साडीचा कशाला विचार करू. याचं नाव भक्ती. अंगावरली माझी लय भारीची साडी आता कशी फाडू विचार केला का, तिचं नाव भक्ती. ती द्रौपदी. आणि म्हणून तिथं वस्त्रे हरणे वस्त्री कैसी झाली मावली कौरव्य 45 सभे माझी आणली. द्रौपदीनं सांगितलं बाबा रे मी एक वस्त्री या, मी रजस्वला अवस्थेत आहे, मला स्पर्श करून आपण दुःशासनानं ऐकलं नाही फरफटत केसाला धरून आणलं. पण तिथंही वाचविलं माझ्या भगवान श्रीकृष्णाला. देव काय करीत नाही हो, फक्त आपण त्याच्यावर भार घालावा लागतोय, आपला तितका भाव लागतोय. चला हे तर काहीच नाही, वस्त्र पुरली यात काही नवलंय. काम्यक वनामध्ये अर्जुनाच्या सहज मनात आलं लय वन चांगलं ह्या रमणीय. आणि इथं जर माझी सुभद्रा असती तर चतुरातो शिरोमणी अंतरातलं ओळखू आलं देवाला आणि भगवान श्रीकृष्ण बरोबर आहे. अर्जुनाचा असा विचार आहे का, देव म्हणले अर्जुना आलो पाणी पिऊन थोडं म्हणले पलीकडे. आता देवाला पाणी प्यायला जायचं होतं, गेलेलो आलो पोर अर्जुनाला पाहिलं म्हणले सुभद्रा तू. ते म्हणले हो तुम्ही माझं आता स्मरण केलं ना. झाल्या गप्पा 10-5 मिनिटं आणि पुन्हा म्हणले जा आता काय कर देव येतील. ते म्हणले हो. गेले. कोण म्हणते सुभद्रा आली इकडून. देव म्हणले अर्जुन आलो पाणी पिऊन. उठलेले. दुसऱ्या दिवशी भानगड अशी झाली ऐकवा. आणि मग अर्जुनानं स्वरूप पाहिलं सुभद्रेचं. तो घरी गेलं आणि ते म्हणले काल लय सुंदर दिसत होतीस तू सुभद्रा, मला आज कालच्या सारखं दिसत नाही. ते म्हणजे अय मला काय मी खावा तो काल मला भेटायला दिसलो आता जमलो. जरा तरडी चालू केली बाकीचे बघितलं पुळस भीम. ते म्हणजे दादा एखाद्याच्या लेकराचं नसलो पडलं तर त्याच्या मायबापाकडे लावा, पण त्याला हानमार काय करू, तुला ऐकायचंय का नाही म्हणले. सकाळपासून आम्ही हेच बघत होतो लगेच देवाला बोलून घेतो ए देवा यावं लागतंय म्हणले. तेव्हा अर्जुन काय ऐका नाही आणि त्या सुभद्रेला म्हणतोय तू कालच्या सारखी काय दिसणार. देवाला तर क्लिकच झालं, त्यांच्या आलं लक्षात म्हणले कालचाच कार्यक्रम आहे. देव आले रथ घेऊन आले म्हणले कुठे अर्जुन. मग ती दोघं असणार
सुभद्रेला म्हणजे तू काय करा आता बाहेर निघ. काय म्हणणार आहे अर्जुना तुझं? अवदेवा काल ही सुभद्रा मला कांबेकवाडामध्ये येऊन भेटली म्हणजे कशी स्वरूपात होती आज तशी दिसतच नाही. म्हणजे असं आहे काय? घेतला दरवाजा लावून म्हणजे जरा माग वळून बघ बरं इकडं. बघितलं तर सुभद्रा कोण? देव. देवालाच रूप घेतलं होतं सुभद्रेचं. देव बायको झाला अर्जुनाची. आणि तेव्हा मग अर्जुनाच्या डोळ्यातून 2-2 धारा वाहिल्या. हात जोडले देवाच्या चरणावरती पाणी पडलं डोळ्यातलं. चरण शारण झाले भगवान श्रीकृष्णाचे. म्हणले देवा माझ्यासाठी माझी पत्नी माझं मन पूर्ण करण्याकरता. आणि म्हणले भक्तासाठी देव काय होत नाही. पण भक्त ही त्या क्वालिटीचा लागतो, त्या अधिकाराचा लागतो, त्या अवस्थेचा लागतो. तेव्हा देव त्याच्यासाठी येतो. आजही येतो. माझ्यावर कोण काही तर आहे भगवान आते नाही हम उन्हें बुलातेही नाही. तसे हाक मारावा लागते. या देव येत नाही कोण म्हणते? येतो. एक तासावरला खटवंगला अशी भाग्यात अशी काहीशी प्राप्त झाली. अशी काही माता मावल्या हे पंडित तुमचे होते, यांचे भाव शुद्ध होते, यांचा पारमार्थच काही वेगळा होता. हे तुमच्या समोर बसलेलं मॉडेल सारे मी सांगितलं ना, तुम्ही ऐकलेलं असेल समजा की अशा एका मातेचाच मला कृपा आशीर्वाद नाही. मी काय आळंदी पंढरपूरून देऊ गेलो नाही. आजी चांगले चांगले महाराज तोडात बोड घालते. हे म्हणते कुटुंब गीतेच्या श्लोक म्हणते काय नाही होते बाय नाही होते. पण काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले भगवंताची कृपा झाल्यावर काही होतंय. आणि आई वडिलासारखं तर दैवत दुसरं नाही. बरोबर आहे का? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ऐशी कळवळ्याची जातीन करी लाभावी न प्रीती. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. तुका म्हणे माझ्या तुम्हा संतावरी वजे. लेकुराचे हितन जाणे माऊलीचे चित्त. तिचं नाव आई, तिचं नाव माता. मा म्हणजे महान, उ म्हणजे उदार, ली म्हणजे लीनत्व, उदारत्व, महानत्व. तिच्याकडे तिचं नाव माऊली. तिला माऊली म्हणतात. आता हे छत्र गेल्याच्या नंतर हे छत्राचं महत्व कळतं महाराज. हे काय कोणाच्या याला नसतं. आपलं जसं भाग्य असेल तसं. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत दैवत माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपूर. सगळं तीर्थाची यदुरे जे का माता पितरे उद्धरे. बरोबर आहे का? आई वडील हेच खरं देव येतं. दुसऱ्या कुठल्या देवाला तुम्ही जाऊ नका. हे मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मला शेवटच्या क्षणापासून फक्त आई वडिलाची सेवा लागली. हे माझे बापू सांगते. माझं बचपन यांच्या समोर गेलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरा पारमार्थ कुठला नाही. फक्त आई वडिलाचं एक. मामाला मुलबाळ नव्हतं, मामाचं केलं, मावशीचं केलं, भावाच्या मुलाचं केलं, भावाचं केलं, शेवटी संभाजी महाराज मुळे मेहुणीचं पण केलं. मला पुढे बघितलं सगळेच असं कमी वयामध्ये जास्त दुःख बघितलं. म्हणून ते मला थोडं जाणवतं. त्याच्या अनुभवीत काही येतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो आई वडिलासारखं दैवत दुसरं कुठलं नसतं. तुम्ही काही करू नका. आहे तोपर्यंत आई वडिलाचीच फक्त सेवा करा. त्याच्यासारखं दुसरं या विश्वामध्ये आणि माता माऊलीने आपल्या पती परमेश्वरासारखा दुसरा देव नाही. तुम्हाला या गरुड पुराणामध्ये आता काय कुठं मिळणार आहे? दुसरा देव कुठला हुडकूच नका तुम्ही. असं माझं तरी म्हणे. हे गरुड पुराण ते सांगते. नाही आता त्यांनी निघले बाबा ते काय आता ते म्हणून नाही. आणि म्हणलं की पुन्हा आमच्यावर आणखी मोठे काय माझे महाराज हे असंच सांगते म्हणून. आता निघले की नाही ते व्रत? काय निघले ते? सतीचं व्रत आहे ना ते पशुपतीनाथ. आता खरा पशुपतीनाथ म्हणतोय. अहो माझं सांगायला तुमचं जाऊ द्या. समजा मी असंच गेलो मी मला हे मार्केट मला मी बाहेर जेवत नाही जेवण केलेलं नाही वाढ ना मला थांबा मला पूजा करून यायची. म्हणलं कुठं? म्हणजे त्या महादेव वाड्यात. आणि म्हणजे हे महादेव मी पोटाने व्याकुळ झाल्यावर माझं मला तर काय उठलं सुद्धा गिळायचंच पडते. आता ही पशुपतीनाथाची सांग ना. खरा पशुपतीनाथ गेला इकडं आणि तुम्ही नेऊन त्या महादेवाच्या गेला वा तिथं आता अभिषेक करा काय करा. खऱ्या देवाची ओळख अजून बी कळवून घ्या असं माझं म्हणणं आहे. खरा महादेव कोण आहे, तुमचा खरा देव कोण आहे हे तुम्ही बघा. हे व्यर्थ भानगडीत पडू नका. देवाला काही लागत नाही. काही नलगे एका भावाची. कारण भाव शुद्ध असला का काही लागत नाही देवापाशी असणार. आणि म्हणून म्हणले या ठिकाणी या सर्व गोष्टी आचारवंतांनी त्या ठिकाणी त्याचं पालन करावं लागतं. मग हे एकही दिवस ते टाकायचं नाही का. पावित्र्याच्या ठिकाणी धर्माची जोपासना असते बघा. जिथं पावित्रता आहे का सदा शौच यत्न की जे धर्म मूल शौच जाणी जे बाह्य स्वच्छ म्हणजे मृजल की जे आंतरी धरी जे शुद्ध भाव. बघा बाहेरून आपण शुद्ध सापडाना कशा नाही हो पण अंतरातली शुद्धता. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. जर आपल्या अंतरातलं काम क्रोध मल मत्सर हे जर निघून गेलं तर मग आपल्याला ही सगळी सृष्टी आनंदाची दिसते. जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण जर हिरवा चष्मा लावला तर आपल्याला वाळलेले वैरणी हिरवी दिसत. कारण त्या वैरणीचा दोष आहे का त्या चष्म्याचा दोष आहे. आपली जशी दृष्टी आहे तशी सृष्टी दिसते. मग जे जे दिशे दृष्टी ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही नाथ बाबा सांगतात. बाबा जे तुम्हाला दिसतंय का ते तुम्ही हरिरूप समजा. हे सगळं तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी दुबळा आरती तशी भक्ती बोल जरी गंगावती
स्वीकारावा. तुम्ही भगवान शिवशंकराच्या मूर्तीत ही ज्यावेळेस माझी दृष्टी होईल का त्यावेळेस माऊली म्हणले त्या साधकाची सेवा त्या ठिकाणी मान्य होती. नाही ते म्हणजे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती हे ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणावं. आपण कोणत्या झाडाचा पाला आहे? कारण श्रोत्याविना वक्ता नसतो. तुम्ही जर आता हे 4 माणसं समोर नसता सांगायचं कुणाला 4 भिंती ना. त्याच्यामुळे श्रोत्याशिवाय वक्ता नसतो. तसं ज्याचा शुद्ध भाव आहे का त्याचं अंतर त्या ठिकाणी म्हणजे पवित्र असतं. आणि मग आचारवंताने ज्याला असणारा धर्माची त्या ठिकाणी जोपासना करायची का त्या ठिकाणी पावित्र्यतेचे पालन करावं. आता पावित्रता आपण पाळली बघा, आपण जीवावर आली तेव्हा पाळली. आता आपण त्याचा विचार करत गोमूत्र मी ही बाटली बघितली असल्या बाटल्या तर दिवसात एक माणूस घेत होता. कशाच्या? कोरोनामध्ये कशाच्या बाटल्या घेत होता? दारूच्या. कशाला? ते सॅनिटायझर फवारलं, माळवेवर सॅनिटायझर, पैसेवर सॅनिटायझर, अंगावर सॅनिटायझर, नुसतं चरण मी असं हातात हात काय वस्तू टरा 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 का बाबा विषाणू येईल. किती पवित्रता राखली. घरात गेलं की मग गरम पाणी कपडे काय नो बाय नो हात पाय धुवून तोंडाला बांधून मग मुंगशी घालायची पाळी आणली. त्यानं सांगितलं मी तुम्हाला मुंगस घालतो आता थांबा जरा. कारण या तोंडानं खाऊ नाही ती खाल्लं, पिऊ नाही ती पिलं, बोलू नाही ती बोललं, घालाय बरं मुंगशे जातात. जनावरांचे मुंगश माणसाला आले. तरी आपण सावध. आता तरी पुढे हाची उपदेश काय म्हणली बरं झालं बाबा आलो तू वाचून करून मी मग आता लागा नाही इकडे मार्ग घुसले अजून तिथंच. कुठं? मुलं बाळ नातू पंतू हे आपल्याला कळत नाही. हे फक्त आपण ऐकत होतो. इतकं आपल्याला गेलंय. कोरोनामध्ये कोणी कोणाला सोडू शकलं नाही. टाटा बिर्ला अंबानी धीरुभाई जे कोणी होते का कोट्यावधीची प्रॉपर्टी वाले माणसं गेली. काय उपयोग झाला? हे प्रकारचं घर राहिलेलं नाही ना. घर राहिले नाही. हा माणूस कोणी मग ह्या आंतरशुद्ध होण्याकरता याच्यातलं काम क्रोध लोभ मद मत्सर दम अहंकार गेला पाहिजे. पण हे जातं कशानं सांगा बरं तुम्ही. आता हे 3 गोष्टी बघा काम क्रोध आणि लोभ. समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा लोभ झाला आणि त्या लोभाची जर पूर्तता नाही झाली तर तुम्हाला काय येतो? क्रोध येतो ना, राग येतो ना. बरं हा राग येतो. नाही झाल्यावर राग येतो. बरोबर आहे का? आणि जर त्याचे लाभ झाला तर काम म्हणजे इच्छेची पूर्तता झाली तुम्हाला राग यायची गरज नाही ना. मग राग नाही येत पण काय सुटतं त्याच्याविषयी? लोभ. म्हणजे 3 गोष्टी बघा. म्हणजे भेटून बी उपयोग नाही आणि नाही भेटून बी उपयोग नाही. लक्षात यायला तुमच्या काम क्रोध आणि लोभ हे 3ची कशी सांगड येते. जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर ते पुन्हा पुन्हा पूर्ण व्हावी म्हणून त्याचा लोभ येतो. आणि नाही इच्छा पूर्ण झाली तर मग का झाली नाही म्हणून क्रोध येतो म्हणजे राग येतो. मग हे 3 जागा सोडतेत का? म्हणजे 3वर विजय मिळवता येतो एकाच गोष्टीनं. ज्यावेळेस राग येईल का जुन्या माणसाला काय करायचं? एक तांब्या भरून घ्यायचा पाण्याचा असा बिस्लरी सारखा आणि समोरून एखाद्याचा लय राग आला का अति राग आला सहनच व्हायना उगा बिस्लरीचं एक घोट पाणी तांब्यानं घेत प्यायचं. शांती धारण करायची. शांतीने की जी क्रोध हानी. बरोबर आहे का? आणि संतोष लोभाची निशाणी. म्हणजे तुम्ही समाधानी जर राहिला तो लोभ नाहीसा होतोय. ठेविली आनंदी तैशाची राहावी चित्ती असू द्यावे समाधान. गेला लोभ गेला. आणि काम इच्छा पूर्ण होत नाही. आज नाही उद्या होईल. देईल देव ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस आपलं करेल. आपलं जसं प्रारब्ध असेल तसं. म्हणजे धैर्य धारण करा. कामही नाहीसा होतोय. बघा 3च्या गोष्टी 3चे कोण 3 गोष्टीनं सारता येते. याच्यावर विजय मिळवता येतोय. पण आपल्याला कोणी शिकविलंय का राग आल्यावर शांत राहायचं? भडकायचं शिकवलं. राग येताना एकटा येतो जाताना काय काय घेऊन जातो? तुम्हाला कुणाला मला वाटतं आता बसतो रागच आला नाही. तुम्हाला राग कुणाला आला का नाही आता बसतो? येत आहे ना. बरं राग येत आल्यावर काय अवस्था होती? अशी शरीराची काय अवस्था होती? असं वाटतं का हा फ्रेश गार थंड हवा लागायला लागली वा 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 समोरचा माणूस काय छान बोलायला लागतो तुम्ही असं म्हणतात का तुम्ही रागामध्ये? म्हणजे असं ताटून जात आहे ना दिवसभर काम केल्यासारखं आणि राग निघून गेला. मी रागात काय काय बोललो मावले असं तर म्हणतो मी रागात मी काय काय केलो आणि तुम्हाला असं म्हणतो रागातच झालं बघा. म्हणजे जाताना ते काय करते बरंच काय घेऊन जातं. येताना येत आलेलं असते आपल्याकडे असं येत आहे ते बी सन 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 माणूस होते आता जाऊन ह्याचा हे रागाचंच स्वरूप आहे ना. हा खरा विटाळ रागाच आहे. दुसरा विटाळ सांगितला कशाला बी जाईल अपवित्र जाऊन आपण एखाद्याने स्पर्श केलाय आपल्याला साबण लावू स्नान करू काय करू पण रागाचा विटाळ कशाला जातोय सांगा बरं. म्हणून माऊलीनं ववी दिली ज्ञानेश्वरीमध्ये हे ज्ञाननिधीचे भुजंग
ज्ञान निधीचे, म्हणजे ज्ञानरूपी जो निधी का, साठा आहे का, द्रव्य का, त्याच्यावर बसणारे भुजंग आहेत, म्हणजे साप आहेत म्हणले. कोण? हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, म्हणजे विषय रूपी दरीमध्ये दडलेले हे वाघ आहेत. कोण? विषय दरीचे वाघ. आणि भजन मार्गीचे मारक जे, हे भजनातल्या मार्गातले विटाळ करणारे, आडवे पडणारे माग आहेत म्हणले. कोण? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांच्यापासून सावध राहायचं, हे माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत, विषयदरीचे वाघ आहेत, भजन मार्गातले माग आहेत, मारक आहेत म्हणले. हे सगळ्या गोष्टीला हे आपल्या तिथपर्यंत जाऊ देत नाहीत. चला, आणि म्हणून म्हणले मग या ठिकाणी असणार यांचे हनन आपल्याला करता येतंय. मात्र जीही पूर्वी न केले दान, ते नरदरिद्री होऊन दिनवाणी भाकुनी अन्न मागितलं मलिन होऊन अति दिन. मग म्हणले की अध्यायन, होम, हवन याच्याकरता ही ब्राह्मण मंडळी उत्तम असतात, यांच्याकडून केलेलं अति पवित्र होतं. म्हणून जिना काम होना थायो तुझा केलो तो गोता खायो. बरोबर आहे का? ज्यांचा जसा अधिकार असेल, किती जरी काही ज्ञानवान झालो तरी ज्याचा जो धर्म आहे तरी ब्राह्मणाकडूनच हे कर्म करावं, असं हे गरुड पुराण सांगते. अति निर्मळ होतं, अति स्वच्छ होतं, पवित्र होतं, शास्त्र पुराणाला मान्य आहे का हा विधीचं विधान ब्राह्मणानं करावं. बरोबर आहे का? किती जरी पंडित झालं, काही जरी झालं समजा, परंतु त्याला तो अधिकार येईल का? अहो समजा विवाह कार्य करायचे, जे मंत्र उच्चार करायचे, यज्ञ करायचा, आता मग आम्ही ज्ञानावर आम्हाला ते मंत्रही पाठ आहे, त्याचा अर्थही कळतो, पण आम्हाला ते यज्ञ करता येईल का? वास्तुशांतीची पूजा करता येईल का? सत्यनारायणाची पूजा करता येईल का? बरं, तो आपला धर्म आहे का? ज्याचा धर्म आहे त्याने म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र त्यांच्याकडूनच हा असणारा विधी विधान करून घ्यावं म्हणले. त्याच्यानंतर काय करावं? यथाशक्ती म्हणले दान द्यावे, परस्त्रियसी सर्वता त्याजावे, भोगिता प्राप्त स्वभावे होई भोगतायसा नरक. आणि मग तस्मात म्हणले यथाशक्ती जसं घडल तसं आपण दान धर्म करावं. जी काही हानिकारक गोष्टी आहेत का परस्त्रीचा असणारा त्या ठिकाणी त्याग करावं. कारण सांगतात महाराज, पत्य तरी हेची दोन्ही जो कोणी पाळील. बरोबर? परद्रव्य परणारी याचा धरी जो विटाळ, परस्त्री माते समान जाव, परद्रव्य वमन, परस्त्री माते समान जाव. वमन म्हणजे उलटी केली, उलटी जर झाली तर आपण त्याच्याकडे बघतो का? असं परद्रव्याला समजा म्हणणे, ते उलटी प्रमाणे समजा. परद्रव्य वमन, परस्त्री माते समान जाणं, आईचाच दर्जा द्या, तसं तुमचं वर्तन राहतं. तुम्हाला पुन्हा या विश्वात कोणी बाधा करू शकत नाही. आणि या दोनच गोष्टीमध्ये ज्या साधकाने या दोन गोष्टी पालन केल्या त्याच्यासारखा साधू या विश्वात दुसरा कोणी नाही. कारण या दोनच गोष्टी हानिकारक आहेत, परद्रव्य आणि परणारी. याचा असताना त्या ठिकाणी विटाळ मानावा म्हणले. त्याच्यानंतर म्हणले का मानावं? तर चांगल्या चांगल्या देवाची तीच अवस्था झाली. बरोबर आहे? आजच्याच अध्यायामध्ये होते रामायणात. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भोजनाचा. काय केलं इंद्रदेवानं? अहिल्यासाठी असणारा इंद्रदेवानं ते स्वरूप बदललं, गौतम ऋषीचा असणारा वेश धारण केला, पुन्हा गौतम ऋषीने शाप दिला, पुन्हा मयूर वेश, मोराचा वेश धारण करावा लागला. इंद्रा पडले भग, जेवढं या देहानं कर्म केलं तेवढ्या ठिकाणी भग पडली, तेवढीचे पुन्हा डोळे तयार झाले उशापानं. पुन्हा नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणून म्हणले चांगल्या चांगल्या देवाची ती अवस्था झाली. चंद्रानं काय केलं? गुरुपत्नीचा असणारा त्या ठिकाणी अभिलाष धारण केला होता. त्याच्यानंतर म्हणजे नहुशिष्याची जी इच्छा धरली, म्हणजे इंद्रानं असणारा त्या ठिकाणी म्हणले काय केलं? वृषभध्वजे पाहुनी मोहिनी मोह पावला देव शिरोमणी, तस्मात स्त्री आणि शूरप्राशनी मोह झडपणी होत असे. बघा, देव शिरोमणी देवादी देव महादेव यांनी पण त्या मोहिनीच्या पाठीमागे धावा घेतला. म्हणजे देवादिकाला हा विषय सुटला नाही. आपण कोणत्या झाडाचा पाला त्याच्यासाठी उदाहरण दिलं. भस्मासुराला वरदान दिलं. भस्मासुरानं प्रत्येकाच्या हातावर डोक्यावर हात ठेवायचा, ते भस्म मारून महादेवाला द्यायचा. भानगड अशी झाली, एखाद्याला वरदान दिल्यावर त्याचा ते वापर नीट करता आला पाहिजे. ह्यो बाबा जायचा खाली दिसत त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवायचा, भस्म ते भस्म मारून महादेवाला द्यायचं. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, भस्मासुर म्हणला आपल्याला दिलाय अधिकार, हो आपल्याला वरदान आहे, आपण त्याच्या डोक्यावर हात. आता खाली तर कोणी भेटत ना, भेटला तरी मला जातो महादेवाकडे. गेला दुसऱ्या दिवशी उभा राहिला. अरे काय झालं? का भस्म मारा? देवा कोणी खाली शिल्लकच नाही, मला कोणाला रोज मारू म्हणला मी. कुठून आलो भस्म? मग तुमच्या डोक्यावर हात ठेवतो म्हणून. आता गुरुची विद्या बोलावला, देव म्हणजे असं कसं? नाही नाही मला, मग तुम्हाला माहिती ना काय? तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, तुम्हाला जाळून भस्म करतो. आणि म्हणजे कशामुळं? नाही तर म्हणजे तुमची पत्नी द्या मला. पार्वती मातेची मागणी केली भस्मासुरानं, महादेवाला पंचायत पडली. पार्वती माता म्हणल्या मालकाचं काय सांगता येत नाही, तू का म्हणे बोळा जिंकू जाणे कळी काळा, काय महादेव बोळा म्हणल्या आणि तथाच तू म्हणली.
आई म्हणले विष्णू नारायणाचा दावा केला म्हणले तुम्ही बंधूत माझे जरा बहिणीची लाज राखा काहीतरी हे तुमच्या कळतं का काय मी आवल्याला म्हणले हे कुणाला वरदान देते कुणाला हवाली नेऊन घेऊन जा म्हणते भगवान विष्णू नारायण अशी त्या ठिकाणी कला केली पुन्हा असणारी युक्ती केली म्हणा त्या ठिकाणी आणि मग मोहिनीचं रूप धारण केलं तर भस्मासूर महादेवाच्या महादेव पुढं भस्मासूर पाठीमागं बघता बघता एक पोटावृक्ष दिसला त्याच्यामध्ये विराजमान झाले आदर्श मग आले तिथं विष्णू नारायण मोहिनीचं रूप घेऊन भस्मासुरानं पाहिल्याबरोबर मोहित झाले म्हणजे कोण मोहिनी मग तुमची काय म्हणणे आहे तुम्ही मला असणारं बरावं म्हणले ठीक आहे म्हणल्या मी तुमचं असणारं पाणी ग्रहण करते मी तुम्हाला पती म्हणून स्वीकार करते पण माझं काही पण आहे तुम्ही ऐकावं लागते म्हणजे कोणतं मी जसं नृत्य करत तसं तुम्ही नृत्य करायचं मला म्हणजे चालतंय काय हरकत नाही केलं नृत्य सुरू भगवान विष्णू नारायण हात ठेवी कमरावर ठेवला कमरेचा खांद्यावर नेला खांद्यावरचा डोक्यावर नेला भस्मासुराने डोक्यावर नेला काय वरदान होतं ऐकत आहे तुम्ही वरदानसाठी तसं आहे अतिरिक्त ठिकाणी जर काही गोष्टी वापरल्या का तर त्या उलट्या मंत्र चढे थोडा धडाची होय वेढा हिच्याचा मंत्र आला की सापाच्या वेळात हात घालायला जायचं नाही भस्मासुराला वरदान दिलं पण जसं वरदान दिलं तसं देवाला घेता बी येते विष्णू नारायण डोक्यावर हात ठेवायला लावला मोहिनीच्या रूपामध्ये भस्म झालं बरं भस्म झाले आता ज्याचं करावं बरं ते म्हणतं माझंच अदृश्य झाले महादेव निघले मग हे मोहिनी रूपात कोण होते विष्णू नारायण जित निघत असते महादेव ती विष्णू नारायणाच्या मोहिनीच्या महान पुढे बोलते विष्णूच्या माने बरंच झालं की मी आलो यांना सोडवायला वाचवायला हे माझ्या महान नीट पुन्हा पार्वती मातेकडे म्हणजे सांगा जरा नीट काही नाही पुन्हा पार्वती माता म्हणजे देवा जरा विचार करा ही चांगल्या इथं ओविका आली की वर्षपद म्हणजे बैलावर नंदीवर विराजमान होणारे त्यांना म्हणले त्या ठिकाणी मोह पडला या गोष्टीचा आपण मनुष्य जीव आहेत आपण कुठे टिकणार आहेत का म्हणून या गोष्टीपासून असणारा वंचित राहावा म्हणले का तर नारीच्या दृष्टीत कामाची वस्ती म्हणून ती अशी त्या जवळ निश्चित आयशी आचरण जे करीती ते मेल्या पावती स्वर्ग सुख आणि या गोष्टीची जाण ठेवून जे आचरण करतात आपलं जीवन व्यतीत करतात का ते जिवंत असतानाही स्वर्गातच असतात आणि मृत्यूच्या नंतरही त्यांना स्वर्गच प्राप्त होते बरोबर आहे का ज्याला करण्यात राहण्याची काय गरज आहे कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है दिल तेरा साफ है तो घर में मथुरा काशी है संशय घ्यायची गरजच नाही काय त्याचं मन निर्माण त्याला काय गरज आहे समजा अर्ध्या रातचा वंश निघलाय पण घेणार ना द्या ना चोराला अडले काय कुणी अडल्या काय म्हणणं तुझं आहे का तुझ्या पैसे काय नाही तर मारणार मारायसाठी चालू आहे ते वानर म्हणलं होतं रामायणाचं त्या गंधमादन नावाच्या वानराला कुंभकर्णानं धरलं आणि त्याला विचारलं कोण तू म्हणला मी रामाचा काय करतो मला रामाची सेवा करतो काय देतो राम तुला आम्हाला काय पाहिजे मला ज्या झाडावर बसतो त्या झाडाला पाला येतो त्याच्याकडे तो पाला खाऊन आम्ही जीवन करतो आम्हाला मागायचे तरी काय ते म्हणले मग माझ्या भावाचं नाव घेऊ रावणाचं ते मला घेत नाही आणि मला मी मार आणि मला मार ना मारण्यासाठी तर आलोच ना मारायची कोणाला भीती म्हणलं पण ते असं नाही म्हणलं ते म्हणलं हे बघ तो मारलंच आणि काय केलंच तरी मी लघुशंकेला जरी बसतो का तरी तुझ्या भावाचं नाव घेणार तुझ्या भावाचं म्हणले पण रावण म्हणलंच नाही ते गंधमादन त्याचं नाव होतं गंधमादन त्याच्या शरीराचा सुगंध येत होता गंधमादन म्हणून त्याचं नाव होतं गंधमादन चुराडा केला शरीराचा असा गोळा बनविला कुंभकर्णाला आणि फेकून दिला प्रभूच्या रावटीमध्ये 1300 वानर युद्धासाठी गेलते पण एक वानर गोळा झाला मासाचा मृत्युमुखी पडलं 1299 वानर आहेत मोजून बघितल्या तर पण रात्रीच्या वेळेला हा मासाचा गोळा भजन करू लागला श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम प्रभू रामचंद्र उठून बसायचे हनुमानजीला म्हणजे लक्ष्मणाला म्हणजे मला काय झोप येत नाही रे कोणतरी माझं भजन करते लक्ष्मणजीनं रावटीला वेढा दिला नाही बाहेर कोणीच नाही रामा तुम्हाला कशी काय झोप नाही कोणीतरी माझं नामस्मरण करते म्हणून त्या रावटीच्या जवळून पडला होता मासाला त्याच्यातून नामजप चालू होता श्रीराम जय जय राम हनुमानजीकडे गेले अरे हनुमंता म्हणले आपले वानर किती गेले युद्धाला ते म्हणजे 1300 एक बार मोजावर म्हणले किती आले परत हनुमानजीने मोजणी केली 1299 म्हणजे रामा खरे एक वानर नाही मग कोण होतं गंधमादन नावाचं वानर हनुमानजीने पुन्हा रावटीला वेढा दिला तर हनुमानजीच्या पायाला तो मासाचा गोळा लागला आणि ते मासाचा गोळा नामस्मरण करत होता श्रीराम जय जय राम हनुमानजीने विचारलो कोण बाबा हे गंधमादन वानर हनुमंता तुझ्यामुळं देवाची भेट झाली तुझ्यामुळं सेवा करायला मिळाली आता एकच काम कर म्हणलं काय माझा देह तर पडला म्हणले त्या ठिकाणी मी प्राणगत अवस्था आहे परंतु हा मासाचा गोळा प्रभूच्या चरणावरती
नेण्याचं काम कर हनुमंता, कारण शेवटी जर माझ्या डोळ्यासमोर प्रभूची मूर्ती असताना मरणी जायला जे आठवे तोची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची ज्योत. शेवटच्या क्षणाला जर प्रभूला पाहता पाहता माझा प्राणत्याग झाला तर माझ्या जीवनाचा उद्धार झाला. मला पुन्हा जन्माला येण्याची गरज. उचलला तो मासाचा गोळा प्रभूच्या जवळ नेला. राम म्हणले हे काय हनुमंता, मासाचा गोळा कुणाचा आहे, नाही तिकडं. रामा तसं नका म्हणले, काल लावा या मासाच्या गोळ्यातून प्रभू तुमच्या नामाचा गजर होतोय, नामस्मरण होतंय, याचं नाव आहे गंधमादन. ही भक्ती, ही आचरण, ही आयुष्य, आणि शेवटी असणारा प्रभूने वटीत घेतलं आणि त्या गंधमादनाची सुवर्णाची समाधी बांधण्याचं बिभीषणाकडून मागणी केली. मला सांगायचं काय, निष्ठा भाव भक्ती तेवढी टोकाची लागते. त्याच्यासाठी देव वानरासारख्याचा उद्धार होतोय. मायबाप मनुष्याचा म्हणे काय सांगते, पण आपण तेवढा निश्चय करत, आपलं तेवढं सातत्य नसतं, आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, आपला तेवढा विश्वास राहत नाही, आपण तेवढा भाव ठेवीत नाही, त्याचं काहीच लागत नाही त्याला. चला, आणि मग तसं म्हणले आपला विषय होता की अशा सर्व देवाधिकाला या विषयातून सुटता आलं नाही. या कामातून असणार कामाजी कोतवाल याने नाडीले बहुतासी, बरोबर आहे का, हरिहरासी भिसिक लाविले त्याने. मग हे काम जो काय आहे का, चांगल्या चांगल्याला या कामानं व्यापून टाकलेले आहे म्हणत, याच्यातून कुणी सुटू शकलेलं आहे. म्हणून म्हणले काय करावं, जसं आपण उन्हाळा आला गरमीची म्हणजे गरमीपासून वाचण्याची व्यवस्था करतो, हिवाळा आला थंडीपासून वाचण्याची व्यवस्था करतो, आणि पावसाळा आला की पावसापासून वाचण्याची. मग तसं म्हणले या ठिकाणी काय, तैसे कर्म करावे वर्षाकाळी, तसं आपण ही वर्ष आपल्या त्या ठिकाणी आयुष्यभर आपण काय करावं, म्हणजे या ठिकाणी असणार आपलं कर्म तसं करावं, जेणेकरून सुख नावाळी दुःख काजळी न लागे कधी. सुखाची नावाळी तयार होईल, दुःखाची काजळी आपल्याला त्या ठिकाणी लिप्त होणार नाही, असं आपलं कर्म त्या ठिकाणी करावं. म्हणजे आयसे कर्म विवेकयुक्त मनुष्य जन्म जो का पावत, त्याने व्हावे विष्णू भक्त भवपास समस्त तोडावया. आणि मग असं विवेक विचार, चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका, त्या न्यायाप्रमाणे म्हणले त्या ठिकाणी काय करावं, संत तेथे विवेका असणे कीजे. मग असे या विवेक विचाराच्या मनुष्यानं म्हणले काय करावं, हे भवपास तोडण्याकरता, हा संसार दुःखरूपी संसार तरुण जाण्याकरता या ठिकाणी विष्णू नारायणाचं नामस्मरण करावं त्या ठिकाणी, आणि आपलं असणारं जीवन कृतकृत्य करावं किंवा मोक्ष पदाला त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावं, असं भगवान विष्णू नारायण आणि गरुडाला सांगू लागले. विष्णू भक्ता वाचोनी प्रस्तुत तिजोर वंदे उत्तम सत्य, यास्तव सर्व अवस्थात धर्म नियमस्था अनुष्ठावा. आता सध्या तरी म्हणले वंदनीय असणारा, उत्तम असणारा, सत्याचं वर्तन करणारा भक्त विष्णूचाच भक्त प्रस्तुत तरी मला या ठिकाणी दिसतोय म्हणले. म्हणून सर्व अवस्थामध्ये काय करावं, त्या विष्णू भक्तानं धर्माचं अनुष्ठान करावं. अर्थ आणि काम जाणं हे अनर्थाचे दोघं कारण, आयसे जाणून मनुष्यानं रात्रंदिन विष्णू ते स्तवी तसे. अर्थ म्हणजे पैसा आणि काम म्हणजे इच्छा, हे दोन कसे येतं, अनर्थाला कारण आहे. बघा, जास्त पैसा आला का काम, आपली इच्छा, समजा आपल्याकडे द्रव्य आल्यावर आपल्याला इच्छा होती, आणि त्याच्यानंतर म्हणले काय होतंय, इच्छेची जर पूर्त, अनर्थाचे दोघे कारण, आयसे जाणून मनुष्यानं रात्रंदिन विष्णूचे तवी तसे. भरपूर द्रव्य आलं तर ते सहनही करता आलं पाहिजे. लक्ष देते मी बोलतोय ते. अति सुख प्राप्त झालं ते पचवीत आलं पाहिजे, आणि अति दुःख झाल्यावर ते पचवीत आलं पाहिजे. नाही तर सुखानं काय म्हणायचं त्या ठिकाणी, सुखाची प्राप्ती झाल्यावर आनंदानं भारूनही जायचं नाही, आणि अति दुःख आल्यावर हरवूनही जायचं नाही. दोन्हीचं बॅलन्स ठेवायचं, नाहीतर हे दोन्ही अनर्थ करू शकते. जास्त पैसाही, जास्त इच्छेची पूर्तता, अति आनंद. बघा, काही माणसाला अति आनंद सहन होत नाही, आणि काही माणसाला अति दुःख सहन होत. ते दोन्हीचं बॅलन्स जमलं पाहिजे, बरोबर. तंतोतंत समानतेनं आगा पुण्यवंता वैनते यातो लोकाच्या उपकार कार्या मज कुशली प्रश्नाचार्या ती व्याख्या तुझं प्रति सांगतो. आणि म्हणून म्हणजे असं जाणून मनुष्याने हे तर करावं. पण आता खरं मूळ प्रश्नपत्रिकेकडे भगवंतानं लक्ष दिलं. जी काय म्हणले प्रश्नपत्रिका तू माझ्या समोर ठेवली, प्रश्नाची चर्या त्या ठिकाणी म्हणले विचारली का, तर ही कशा करता, तो लोकांच्या उपकार कार्य, जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी, दुसऱ्याच्या उपकार कार्य करता जी काय मला तू प्रश्नपत्रिका विचारली त्याची व्याख्या मी तुला सांगतो, अनुक्रमाने सांगतो. सावध हो म्हणले, जेणेकरून तुझं हित होईल असं तुला त्या ठिकाणी मी काय करतो, सांगतो. मात्र एकाग्रतेनं त्याचं तू श्रवण कर, असं भगवान विष्णू नारायण बोलतात. जो धर्मशास्त्र न करी श्रवण तो न उदरे करा जाणं, ऐसे बोलला श्री भगवान. अध्याय संपूर्ण पय होता. जो धर्माचं शास्त्राचं श्रवण करत नाही त्याचा उद्धार कधी होऊ शकत नाही, असं हे सर्व असणारा श्री भगवान विष्णू नारायण या अध्यायाच्या शेवटी गरुडाला त्या ठिकाणी सांगू लागली. गरुड पुराण माझारी पवित्र प्रेत कल्प भारी गरुडासी निरपी श्री हरी ऋषी सत्रांतरी कती सुत. या गरुड पुराणामध्ये पवित्र असणारा प्रेतकल्प आहे, भारी आहे. गरुडाला निरूपण करतात भगवान श्री हरी विष्णू नारायण, आणि तीच कथा
ऋषी वर्यांना त्या ठिकाणी सुतमुनी निमिषारणेमध्ये सांगतात आणि तीच कथा माधव विनवी कर जोडून निवडीला प्राकृत वचनी श्रोते साधून जीवन पूर्ण कृपा करून करीत जावे आणि तीच कथा माधव कवी आपल्याला विनंती करतात कर जोडणी म्हणजे हात जोडणी त्या ठिकाणी प्राकृत वचन म्हणजे जे काही संस्कृत होतं ते मी तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. जे काही श्रोते मायबाप तुम्ही आहात हे तुम्ही काय करा न्यून पूर्ण याच्यात जर काही असणारा अपूर्ण असेल तर तुमच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी पूर्ण करा अशी विनंती करून माधव कवी आपल्याला बोलू लागले. तिसरी गरुड पुराणे प्रेत कल्पे गरुड नारायण संवादे प्रथम अध्याय गोळा श्री कृष्णार्पणमस्तु पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. गरुड महापुराण की जय. तुळशीचे पानं वाटा सगळे. पावडीनं काय केलं